रुळे सर तुम्ही आवाज खूप कमी येतोय हा. हॅलो. कसं आणेल, पैसेच दिले नव्हते. ठीक आहे, चालेल चालेल. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी वैद्य प्रमोद गजेंद्र अमजुळे, आयुर्वेद व्यासपीठ कळंबोली संघटक. आपल्या सर्वांचं आज आयुर्वेद व्यासपीठ पनवेल शाखेतर्फे जी मासिक CME घेतली जाते त्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऑनलाईन मीटिंगद्वारे इथं एकत्र आलेलो आहोत. ते माननीय वैद्य मंगेश देशपांडे सर यांचं ऑन्कोलायझिंग स्पॉन्डिलायटिस या विषयावरील लेक्चर ऐकण्यासाठी. सरांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते आपल्याला आज शेअर करणार आहेत. सर ऑर्थोवरती स्पेशली ऑर्थोपेडिक आयुर्वेद ऑर्थोपेडिक म्हणून काम करतात. वेगवेगळे रिसर्च सेंटर मध्ये काम केलेले असे आपल्याला आज सरां जी काही चिकित्सा असेल, डायग्नोसिस असेल किंवा निदान परिवर्जन असेल किंवा हेतू कसे असतात हे जे काही ऐकायचंय ते आज आपल्याला खूप चांगल्या वैद्याकडून ऐकायला मिळणार आहे. हे आपलं भाग्य म्हणावं लागेल. आणि आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपले आयुर्वेदाचे आद्य देवता श्री धन्वंतरी यांना प्रार्थना करून यांचं श्रवण करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी वैद्य प्रियंका शिंगारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी धन्वंतरी श्रवण करावं. यासाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहावं. वैद्य प्रियंका शिंगारे मॅडम. मॅम तुमचा आवाज. मॅडम. जलमाम आरुदोर्भेक्षतुर्भिः सूक्ष्म स्वच्छान्दिरोत्याम शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गम् कटितटविलसच्चचारुपीतापलाढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवन् प्रौढदावाग्लिलीलम् प्रौढदावाग्लिलीलम् प्रौढदावाग्लिलीलम्. धन्यवाद. धन्यवाद वैद्य प्रियंका शिंगारे मॅडम. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आजच्या जे कार्यक्रमाची जी प्रास्ताविक आहे आयुर्वेद व्यासपीठ तर्फे जी मासिक CME केली होते या प्रास्ताविकेसाठी मी वैद्य निशिका कारंडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करावी. नमस्कार, मी वैद्य निशिका मनोज कारंडे. मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे क्लिअर. आता येतं? हा मॅम. नमस्कार, मी वैद्य निशिका मनोज कारंडे. आयुर्वेद मॅडम हळू येतोय आवाज तुमचा. एकदम लहान आवाज येतोय तुमचा. माईक जवळ धरा मॅडम. आता येतं? हॅलो. हा आता बेटर आहे. आता बेटर आहे मॅडम. हा बेटर आहे. हो येतोय मॅडम. हा, मी वैद्य निशिका मनोज कारंडे. आयुर्वेद व्यासपीठ रायगड शाखेतर्फे घेण्यात येणाऱ्या मंथली क्लिनिकल मीटिंग मध्ये उपस्थित सर्व वैद्य मित्र मैत्रिणींचे शब्द सुमनाने स्वागत करते. तसेच आजच्या क्लिनिकल मीटिंग साठी लाभलेले वक्ते वैद्य श्री मंगेश देशपांडे सरांचेही शब्द सुमनाने स्वागत करते. त्यांचा जॉईंट आणि स्पाइन या विषयावर खूपच गाढा अभ्यास आहे. मी एवढेच म्हणेन की ही इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. मी पुन्हा एकदा सरांचे स्वागत करते. तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की हे वर्ष हे आयुर्वेद व्यासपीठाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
त्या अंतर्गत आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 1 ते 7 फेब्रुवारी 2022 या रथसप्तमीच्या मंगल पर्वात सूर्यनमस्कार महायज्ञ अभियान हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतला. यामध्ये वैद्य व नागरिक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपण वैद्य श्री रवी भंडारी सर, केंद्रीय योग प्रमुख आणि वैद्य विलास जाधव सर, केंद्रीय कार्यवाह यांना बोलवले होते. तसेच वैद्य शिरीष पेंडसे सर, केंद्रीय उपाध्यक्ष आणि श्रीनिवास काणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रायगड कार्यवाह यांना आपण या कार्यक्रमासाठी बोलवले होते. त्या अंतर्गत आपण 7 दिवस हा ऑनलाईन सूर्यनमस्काराचे सत्र घेतले होते. वैद्य शुभांगी जावळे, वैद्य समीक्षा नवरीकर, वैद्य मित्तल खैरनार, वैद्य श्वेता कारवेकर, वैद्य निळकंठ खडतर यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून दाखविले. यासाठी आपण गुगल फॉर्म भरून घेतला होता आणि गुगल फॉर्म भरून आपण रजिस्ट्रेशन करून घेतले होते. यामध्ये 212 वैद्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला. इन्स्टिट्यूट लेवलला पण आपण विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. यासाठी वैद्य निळकंठ मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. आता येतोय? वैद्य हो हॅलो, मॅडम. वैद्य शुभांगी जावळे, वैद्य हा समीक्षा मॅम येतोय नवरीकर, आवाज. वैद्य समीक्षा नवरीकर, वैद्य मित्तल खैरनार, वैद्य श्वेता कारवेकर, वैद्य निळकंठ खडतर यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून दाखविले. यासाठी आपण गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून घेतले होते. यामध्ये जवळजवळ 212 वैद्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला. इन्स्टिट्यूट लेवलला आपण विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. यासाठी माणगाव येथे वैद्य निळकंठ खडतर यांनी विशेष मेहनत घेतली. इंडिव्हिज्युअल लेवलला आपण 11,695 सूर्यनमस्कार आणि इन्स्टिट्यूट लेवलला 23,128 असे एकूण 34,823 एवढ्या सूर्यनमस्काराचे आपण योगदान दिलेले आहे. या कार्यक्रमाच्या समारोपाला आपण वैद्य संतोष नेवपूरकर सर, माजी अध्यक्ष आयुर्वेद व्यासपीठ, तसेच वैद्य उर्मिला पिटकर, कोकण विभाग अध्यक्ष, रघुजी राजे आंग्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुलाबा जिल्हा संघचालक यांनाही बोलवले होते. या सर्वांनी या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच वैद्य शिरीष पेंडसे सर, आयुर्वेद व्यासपीठ उपाध्यक्ष व सेवा समिती प्रमुख, वैद्य नलिन शहा, केंद्रीय सहकोषाध्यक्ष हेही उपस्थित होते. सेवा प्रकल्प अंतर्गत पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ येथे दर बुधवारी आपली ओपीडी चालवली जाते. या 16/2/22 रोजी बुधवारी 5:30 वाजता म्हणजे परवाच वैद्य शुभांगी जावळे यांनी परावर्तित सूर्यनमस्कार, चेअर सूर्यनमस्कार याच्यावर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले. म्हणजे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना उभे राहून सूर्यनमस्कार करता येत नाही, तर त्यांच्यासाठी खुर्चीमध्ये बसून सूर्यनमस्कार करण्याचे प्रात्यक्षिक वैद्य मित्तल खैरनार यांनी वैद्य शुभांगी जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार करून दाखवले आणि त्यानुसार त्यासह सर्व ज्येष्ठ सदस्य त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि सूर्यनमस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे त्यांच्याकडून 2-2 सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. यावेळी जवळजवळ 100 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक ते उपस्थित होते आणि त्या सर्वांनी सूर्यनमस्काराचा तिथे लाभ घेतला. तसेच सेवा प्रकल्प बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली, अलिबाग आणि कळंबोली येथे व्यासपीठातर्फे चालवले जातात. मंथली क्लिनिकल मीटिंग, त्रैमासिक रुग्ण चर्चासत्र हेही रेग्युलरली होत असतात. आता सध्या आपण आयुर्वेद व्यासपीठ रायगड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत संभाषण वर्ग घेत आहोत. त्याची लिंक ही आपण सर्वत्र ग्रुपवर पाठवलेली आहे. 20 तारखेपासून म्हणजे 20 फेब्रुवारीपासून हे वर्ग सुरू होणार आहेत आणि ते जॉईन करण्यासाठी संस्कृत संभाषण करण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते त्याच्यावरती ज्यांना जे इच्छुक आहेत त्यांनी त्यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि बेसिक संस्कृत संभाषण करण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. अशा प्रकारे व्यासपीठाचे आपल्या आयुर्वेद व्यासपीठ रायगड जिल्ह्याचे अनेक कार्यक्रम या अंतर्गत होत असतात आणि अजूनही अनेक कार्यक्रम आपण या वर्षामध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेणार आहोत. पुढच्या त्रैमासिक रुग्ण चर्चासत्र ही ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे.
तर त्याप्रमाणे सर्वांनी त्यासाठी वेळ देऊन कार्यक्रमाला हजर राहावं ही अशी अपेक्षा व्यक्त करते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मी आता मंगेश देशपांडे सर जॉईन झालेले आहेत का? जसे देशपांडे सर जॉईन होतील तसे आपण आपल्या CME ला. हॅलो, नमस्कार सर. हॅलो सर. सर तुमचा आवाज नाही येत आहे. निशिगंध सर प्लीज, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, हा सर, अजून आवाज येतो प्रमोद? हा आता येतोय. अजून जॉईन झाले नाही, जॉईन झाले की सांगतो लगेच. ओके, मग तोपर्यंत काही डिस्कस करायचं आहे? सर एक 5 मिनिटात होतीलच जॉईन. 5 मिनिट वेट करू आपण. सर ग्रुप चॅट मध्ये मेसेज आहे, हे सेक्शन इंग्लिश मध्ये राहील की मराठी मध्ये राहील? निशिगंध आठवले सर. आपण नॉर्मली मराठीमध्ये घेतो आपला सेमिनार, पण मराठी खूप जास्त असेल तर आपण हिंदीमध्ये सांगू शकतो. पीपीटी त्यांची इंग्लिश मध्येच असेल. पीपीटी इंग्लिश मध्येच असेल पण. ओके सर. कोणाला मराठी अजिबात समजत नाही असं असेल का? येस, सर्वांसाठी विनंती आहे. रिक्वेस्ट फॉर ऑल ऑफ दिस, इफ एनीवन doesn't learn in Marathi or Hindi, please say on that platform. Please, our mic is unmute and say our. Please say. आले प्रमोद, आले मंगेश देशपांडे सर आलेले आहेत. मंगेश, हॅलो. मंगेश आलेले आहे, तो सुरू करू शकतो आपण. नमस्कार पण सर आलेत का? नाही सर, आले नाही आहेत सर, अजून जॉईन नाही झाले. जॉईन नाही झाले. त्यांचं लेक्चर खूप छान असतं त्यामुळे. सर अजून जॉईन नाही झाले. हॅलो मंगेश सर. हॅलो. हा, येतो आवाज, बोला. हा सर, नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. वेलकम सर. सर मी वैद्य प्रमोद आंबुळे, अँकरिंग मी करतोय. तुम्ही यायच्या आधी आम्ही धन्वंतर श्रवण आणि प्रास्ताविक उरकून घेतलेला आहे, कारण की तुम्हाला लेक्चरला आम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता.
ठीक आहे. तर तुम्ही आता मी फक्त तुमचं इंट्रोडक्शन आणि मग तुम्हाला लगेच लेक्चर सुरू करायला विनंती करतो. चालेल सर? येस सर. ओके. नमस्कार सर. मी प्रास्ताविक वगैरे करून घेतलं आपल्या ह्याच्यासाठी बिहाफ मध्ये, त्यासाठी सॉरी. मी वैद्य प्रियांका शिंगारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी वैद्य देशपांडे सरांचं, मंगेश देशपांडे सरांचं इंट्रोडक्शन द्यावं. नमस्कार. माझा आवाज येतोय सर? हो येतोय Hello. मॅम. येस. नमस्कार सर. वैद्य प्रियांका शिंगारे बोलते. मी आज तुमचं इंट्रोडक्शन देणार आहे. वेलकम सर. डॉक्टर मंगेश देशपांडे, MD Ayurved. He is a consultant Ayurvedic physician and expert in Panchakarma. His special interest is in bone, joint, and spine disorders, interdisciplinary approach in cancer. His experience in medical field is as follows. He's a pure Ayurvedic physician in Dombivli since last 14 years, along with fully equipped Panchakarma setup. He's running successfully first Ayurvedic hospital in Dombivli, which exclusively works on the field of bone, joint, and spine disorder since last 7 years. He is associated with Dr. Anil Hiror, renowned oncosurgeon and HOD oncosurgery Fortis Hospital since 3 years for cancer research and registered 160 plus patient for Ayurvedic care treatment. His expertise in Ayurvedic medicine preparation and also expertise in Panchakarma as well. His corporate experience is as follows. He's been cooperated with Shri Dut Papeshwar Private Limited as an assistant development and promotion for Suvarna Kalpa and Google Kalpa, which was a dream project for the company. He has been awarded as an Bhishaka Varya 2013 Doctor of the Year Award by Brahman Sabha Vaidyakiya Samiti Dombivli for his dedicated work in the field of social and medical fraternity, and also by Rotary Club of Dombivli Industrial Area. He has been invited as a keynote speaker for various programs and seminars. He has been specially invited for on DD Sahyadri, G24 Tas, TV9, leading Marathi news channel on specialty Ayurvedic treatments. He has been also invited as a keynote speaker in national seminar for Ayurvedic oncology, cancer, HIV, AIDS in World Ayurveda Congress 2016. He has been also invited as an UG sponsored national level conference on assistant Indian culture and polity in today's context, held in PhD Kharkhanis College, Ambernath. He is a regular speaker at Poddar Hospital, Worli, in Eye Care Project, a unique special training program for BMS graduate. He has been a keynote speaker in national seminar on pain management in Ayurveda 2017. Also a keynote speaker in international seminar on lifestyle disorder in Ayurveda 2017 at Dr. D.Y. Patil Hospital, Pimpri, Pune, organized by International Academy of Ayurveda. He has his various publications are as follows. He has published series of articles in Prahar newspaper for 1 year, writing series of articles in Aple Mahanagar newspaper, writing articles in Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture magazine. He has conducted various workshops on arthritis, spondylitis, gout, and other bone disorders, a holistic approach to pain management. And also, he had conducted a
conducted a workshop for police force Dombivli on lifestyle management with Ayurveda and yoga. These are the various workshops he has been conducted. With that, I request sir to please start with the session. Presenting Dr. Mangesh Deshpande sir. Sir, over to you. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्नां भव सर्वदा. हरिओम. नमस्कार. डॉक्टर प्रियंका शिंगारे मॅडम, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर निशिका मॅडम, डॉक्टर निशिगंध, धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल. आणि आयुर्वेद व्यासपीठाचा मी याबद्दल कायम आभारी राहीन. विषय आहे तो म्हणजे गृध्रसी, किंवा याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी येतात. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा त्यातला एक भाग आहे. परंतु आज मी तुमच्यासमोर थोडीशी इमर्जन्सी मॅनेजमेंट मांडायचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही गृध्रसीच्या पेशंटला एखाद्या औषध देता तपासून, आणि त्यानंतर रात्री 2 वाजता त्याला पेन व्हायला लागतं, त्याला वेदना व्हायला लागतात, तेव्हा तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि तो तिथे ट्रीटमेंट घेतो. कारण आपण त्याला फोनवरून सांगतो तू अमुक एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि ट्रीटमेंट घे. आपण ही ट्रीटमेंट करू शकतो का? वेगावस्थेतला वातव्याधी यामधली वेदना आपण थांबवू शकतो का? जर थांबवू शकतो तर तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट हा प्रॅक्टिकली मिळू शकतो. तुम्ही विचार करा साधा, की तुमच्या गरजेला एखादा वैद्य रात्री 3 वाजता उभा आहे, तर तुम्ही त्याला किती मार्क द्याल? 100 पैकी निश्चितच 100 पैकी 100 मार्क द्याल. तर रिझल्ट किती मिळतो हा त्याच्यातला पुढचा भाग असला तरी तुमच्या त्यावेळेच्या उभं राहण्याने खूप चांगला फरक पडतो प्रॅक्टिसमध्ये सुद्धा. बरं, मराठी बोललो तर चालणार आहे ना, की हिंदी बोलायला पाहिजे? सर 1-2 चॅट मध्ये असं आलं की हिंदी किंवा इंग्लिश, परंतु इथं मराठी मॅक्झिमम आहे. ठीक आहे, लेट अस स्टार्ट 60 पैकी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपण सर्वसमावेशक भूमिका घेऊया. सगळ्यांना कळेल असं बोलू. ओके, चालेल सर. सी बेसिकली कसं आहे की आयुर्वेद बोलताना खूप संहितोक्त बोललं पाहिजे का? कळणारच नाही लोकांना अशा पद्धतीने बोललं पाहिजे का? मी खूप हुशार आहे असं दाखवलं गेलं पाहिजे का? का मी जे बोलीन त्याचा प्रॅक्टिकली तुम्हाला आज दवाखान्यात उपयोग झाला पाहिजे असं बोललं पाहिजे? तर मी तेच प्रिफर करीन ऐकणं ज्याचा मला फायदा आहे. मला बिलकुल कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा फायदा नाही. जे बोलून समोरचा माणूस फक्त हुशार आहे हे सिद्ध होतं, काही गरज नाही त्याची. आपण सगळे सारखे आहोत. आपल्यातल्या एखाद्याला एखाद्या विषयातले 4 पेशंट जास्ती बघायला मिळालेले आहेत आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणारा आपला गुरु किंवा टीचर हा खूप चांगला आहे, एवढं असलं म्हणजे झालं. ठीक, या विषयात थोडेसे 2-4 पेशंट कमी अधिक मी बघितलेले असू शकतील, म्हणून मी या विषयापुरता बोलतो. मेल 37 years old, past history 10 years ago he was having pain. त्यानंतर त्यांनी मसाज केला खूप जोरात. At that time the pain was subsided. At that time the pain was subsided. Now after 10 years his present complaints are constant pain and radiating pain. How? It is aching pain and it is anterolateral. You can imagine your thigh. It is anteriorly and laterally pain is there. Okay, so TFL, there is tensor fascia lata. It is there at anterolateral point of thigh region. See, on examination we could see, what we could see is, see, he did MRI and just a minute. See, you can see this. This is anterolisthesis. Listhesis is just vertebra is coming down towards inferior side, towards anterior side.
this L5 is coming towards anterior side. So this is known as anteriolisthesis. Anteriolisthesis मध्ये सुद्धा लिस्थेसिस मध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. ग्रेड 1, ग्रेड 2. पण ग्रेड 2 जर असेल ना तर तो फक्त औषधाने ट्रीट करता येऊ शकतो अलॉंग विथ सम एक्सरसाइजेस. पॅरास्पायनल मसल्स जर तुम्ही त्याचे स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला तर पेशंटला खूप चांगला रिझल्ट मिळतो. इफ इट इज ग्रेड 3 then you have to think of panchakarma along with some medicines along with some exercises. या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये फार आवश्यक असतात. ग्रेड 1, ग्रेड 2 तुम्ही इमिजिएटली ट्रीट करू शकता. ग्रेड 3 साठी तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स असेल तर जास्त चांगलं. सेकंड, दिस इज a patient of say सर 40. स्लाइड्स मूव होत नाहीये सर. ही स्लाइड Hello? मूव नाही झाली. कुठलीच नाही सर. स्लाइड दिसते. स्लाइड दिसतच नाहीये. हा बरं. आता दिसते. हा आता आता आली. दिसायला लागले. बर बर. ही दिसली का मंगेश सर तुम्हाला पहिली? आपल्याला अंकल ही तुम्हाला दिसली का? मंगेश मी सर. येतो सर, त्या विषयाकडे येतो मी, काळजी करू नका. हॅलो हॅलो. ओके. मी आता तुम्हाला कुठली स्लाइड दिसतीये नाव सांगा. इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोट्रुजन. यस हो हो यस. हो सर हो. आता तुम्हाला लंबोसॅक्रल डिस्क थिनिंग दिसलं यस. प्लस अँटेरियर Yes, डिस्टेसिस. Yes, Yes. right. सिरो पॉझिटिव्ह इन्फ्लमेटरी आर्थ्रोपॅथी. Inflammatory. येस Yes, मी right. हो हो थोडंसं अँकिलोजिंगचा पेशंट सुद्धा जर तुमच्याकडे स्ट्रेचर वरून आला तर तो पूर्ण त्याचे सांधे आखडलेले आहेत. अशा स्टेजमध्ये आला तर 2 वेगळे भाग आहेत. एक वेगावस्था आणि एक अवेगावस्था. मित्रांनो, एक लक्षात घ्या, अवेगावस्थेमध्ये आलेल्या पेशंटला तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास हिस्ट्री घेऊन त्यानंतर औषधं देऊन आपण जे करतो त्यात ती मजा नाही जी वेगावस्थेतल्या पेशंटला ट्रीट करण्याची आहे. हे मी तुम्हाला याचं कारण सांगतो. आपली आजपर्यंतची प्रतिमा अशी आहे, इवन मी सुद्धा प्रॅक्टिस करताना जेव्हा हॉस्पिटल नव्हतं तेव्हाची मुख्य गोष्ट सांगतो. तेव्हा असं होतं की अवेगावस्थेतलेच पेशंट यायचे आणि ते सब ॲक्यूट किंवा क्रॉनिक केसेस असतात. ह्या केसेस ज्या असतात याची ट्रीटमेंट आपल्यापैकी जवळपास 90% जण खूप सक्सेसफुली करतोच आपण आणि त्याला अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. पण वेगावस्थेत सुद्धा आयुर्वेदाची ट्रीटमेंट अतिशय चांगली आहे. म्हणून मी स्पाईन मधले आधी फक्त हा भाग सोडवतो, मग अँगस्पॉनकडे येतो. अँगस्पॉन जर ऐकायचं असेल तर आपल्याला त्याची थिअरी समजली पाहिजे, पण त्याही आधी आपल्याला प्रॅक्टिसमधले चॅलेंजेस त्याच्यातले समजणं आवश्यक आहे. म्हणून थोडासा माझा हा प्रयत्न आहे. कृपया तुम्हाला बोर झालं तर त्याची जबाबदारी मी घेतो. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आज संध्याकाळी तुमच्या सगळ्यांकडे हृदयरोगाचा जो पेशंट येईल तो तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्रीट कराल मित्रांनो. मेल 40 इयर्स ओल्ड, जिम मध्ये जाणारा. दिसते ना स्लाइड. पास्ट हिस्ट्री. हो सर. हो आर सर. ए फ्रॉम मॅटर्नल साइड. यांच्या आईला वगैरे रुमॅटॉइड आर्थरायटिस हा होता. प्रेझेंट कंप्लेंट सिव्हिअर लो बॅक पेन. इट वर्सन्स इन द विंटर. एक्झामिनेशन केल्यानंतर आणि त्याचे काही ब्लड रिपोर्ट्स केल्यानंतर इट वॉज सिरो पॉझिटिव्ह इन्फ्लमेटरी स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथी. आणि याच्यामध्ये इमेजिंग हे खूप महत्वाचं असतं. याच्यामध्ये एक्सरेला खूप महत्वाचा रोल आहे. केवळ एक्सरे वरून तुम्हाला पेशंट रुमॅटॉइड आर्थरायटिसचा आहे हे कळू शकतं. कृपया माईक बंद ठेवा. सरदार मॅडम प्लीज बंद ठेवाल का माईक. हा सर्वांना विनंती करतो सर, 1 मिनिट. सर्वांना विनंती करतो तुमचे व्हिडिओ आणि माईक हे दोन्ही ऑफ ठेवा, जेणेकरून आपल्याला नेटवर्क चांगलं मिळेल आणि सरांचा आवाज चांगला येईल. बरं, तुम्हाला आतापर्यंतच हे होतंय ना क्लिअर. हो सर. काही नाही ना हो होतंय. क्लिअर होते. व्हेरी गुड. ओके. सी आता ही जी केस आहे हे लेफ्ट साइडचं लिहिलेलं विसरून जा. हा जो थिन ब्रिजिंग ऑस्टिओफाइट्स आहेत हा एक भाग बघा. L2 आणि L3 मध्ये व्हाईट एरोज मध्ये हे थिन ब्रिजिंग आहे आणि स्क्लेरोटिक चेंजेस आहेत ब्लॅक एरो मध्ये. हे अशा पद्धतीने जेव्हा मणका आतल्या बाजूने वाकला जातो हा बेसिकली रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये होतो. सर त्याच्यामध्ये तुमची दुसरं स्क्रीन होतं दिसत नाहीये आता. ती एक्सरे दिसत नाहीये.
एक्सरे दिसत नाही आता आलं आता आलं. दिसतोय? ठीक आता दिसतंय सर. ठीक. 2 व्हर्टिब्रा मधलं अंतर वाढतं एक्सरे मध्ये. स्वप्ना मॅडम प्लीज रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचा माईक ऑफ करा. असं आता 2 मणक्यांमधलं अंतर वाढतं. त्यानंतर दोन्ही मणक्यांच्या ज्या चारी बाजू असतात त्याच्यामध्ये स्क्लेरॉटिक चेंजेस दिसतात आणि ऑस्टिओफाइट्स बाहेर आलेले दिसतात. आता एक मी तुम्हाला नीट सांगतो, ऐका, अगदी शांतपणे ऐका. जेव्हा ही जी ऑस्टिओफाइट्स, ही जी टोकं आहेत ना, ती अशी पुढच्या बाजूला परपेंडिक्युलर ही वाढत असतात, अशी बाहेर येतात. जेव्हा या बाहेरच्या बाजूला जेव्हा येतात तेव्हा तो ऑस्टिओफाइट असतो आणि तो डिजनरेटिव्ह किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये असतो. ज्या रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये बाहेर ऑस्टिओफाइट यायला वेळ लागतो, ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये तो लवकर येतो. आणि जेव्हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असेल तेव्हा व्हर्टिब्राला लागून खाली ऑस्टिओफाइट येतो. तो कधीही असा येत नाही, तो असा खाली येतो. व्हर्टिब्रे असे आहेत तर अशा पद्धतीने असा 90 अंशात जर ऑस्टिओफाइट येत असेल तर तो ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये असतो. हा ऑस्टिओफाइट जर खालच्या बाजूला असेल असा रुमॅटॉइड तर हे व्हर्टिब्रे आहेत, त्याला जर असा ऑस्टिओफाइट येत असेल, असा जर येत असेल तर ऑस्टिओ आर्थरायटिस, पण असा जर येत असेल तर अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. आणि खालचा आणि वरच्या व्हर्टिब्रेचे ऑस्टिओफाइट एकत्र येतात आणि त्याला म्हणतात सिंडेस्मोफाइट. त्याच्यावर एक कव्हरिंग येतं आणि मग ते 2 व्हर्टिब्रे एकत्र जुळून त्याला ब्रिजिंग तयार होतं. म्हणून त्याच्यामधली जे हे असतं, गती असते, ती कमी होत जाते आणि त्याच्यामध्ये स्टिफनेस हा वाढत जातो. हे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं असा भाग आहे. माझी स्लाइड बदलली का की नाही बदलली? नाही. ठीक आहे, आता बदलली हो. असेल. फिमेलची सारखं मला केस आली एक्झिट होऊन आता. बाहेर यायला लागतं. हा, 30 वर्षाचा फिमेल, 30 इयर्स ओल्ड फिमेल आणि पास्ट हिस्ट्री LSCS ट्वाइस झालेला आहे. सिव्हिअर कंप्लेंट ऑफ LBP, लो बॅक पेन, आणि इट रेडिएट्स टू राईट बटक अप टू सोल. सी, this is one of the typical presentation of sacroiliac joint dysfunction. याच्यामध्ये SI जॉईंट मध्ये प्रॉब्लेम असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, L4 L5 ची जेवढी लवचिकता असते तेवढी कधीही L5 S1 मध्ये असत नाही. L5 S1 ची लवचिकता थोडी कमी असते. तो सांधा L4 L5 एवढा गोल फिरू शकत नाही. L5 S1 पेक्षा सुद्धा कमी लवचिकता ही सॅक्रोआयलाइक जॉईंट मध्ये असते. सॅक्रोइलियाक जॉईंट मध्ये पहिला अप्पर हाफ जो असतो तो चिकटलेला असतो आणि खालचा जो असतो हाफ हा थोडासा चल सांधा असतो, तो मुव्हेबल असतो आणि तो असा थोडासा हलतो. आणि हा हलतो जो त्याच्या बाजूने सूज येते. मी तुम्हाला खूप साध्या भाषेत सांगतो आहे, परंतु लक्षात घ्या मित्र, तुम्हाला असं वाटेल हे शास्त्रीय प्रेझेंटेशन आहे की आपण काय ऐकतोय, पण असं समजू नका. हे नीट जर तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं, ज्याला त्वचा, मसल्स याच्या आत जाऊन सांधा दिसायला लागला, ज्याला त्याच्यातली पॅथॉलॉजी कळायला लागली, तो हे उत्तम ट्रीट करू शकतो. त्याला समोर द्रव्य वेगवेगळी बदलून वापरता येतात. आता SI जॉईंट मध्ये जर सूज आली तर तुम्हाला फिगर ऑफ 4 नावाची एक टेस्ट असते याच्यामध्ये, क्लिनिकल टेस्टमध्ये. म्हणजे कसं, पेशंटला झोपवायचं आणि त्याला सांगायचं तुझा उजवा पाय आहे तो डाव्या पायावर असा ठेव, गुडघ्यावर ठेव. म्हणजे ना फिगर ऑफ 4 अशी 4ची एक इंग्रजी 4 प्रमाणे आपली आकृती तयार होते. मी तुम्हाला दाखवू का पटकन? नाही, तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे इंग्रजी 4 तयार होतो. पेशंट झोपलाय पूर्ण, उजवा पाय डाव्या पायावर घेतला तर गुडघ्यापर्यंत घेतला तर फिगर ऑफ 4 होतो. सुपाइन पोझिशन ना सर? हो, सुपाइन पोझिशन मध्ये. फिगर ऑफ 4 घेतल्यानंतर जर ऑपोजिट साइडला, म्हणजे मी राईट लेग लेफ्ट लेग वर ठेवला आहे आणि तो ठेवलेला असताना लेफ्ट लेगच्या इकडे जर कमरेमध्ये मला दुखायला लागलं तर सॅक्रोइलियाक जॉईंट डिस्फंक्शन आहे हे समजावं. जर
मी उजवा पाय डाव्या पायावर ठेवलाय आणि उजव्या पायाच्याच इकडे कमरेला दुखायला लागलं, तर लक्षात घ्या तो एलएस स्पाइन लंबोसॅक्रल रिजनला प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे डिफरन्शिएट करता येतं. सर एकदा Accordingly रिपीट कराल प्लीज, करतो. एकदा रिपीट. एक मिनिट थांबा. माझ्याकडे जर त्याची आकृती असेल तर आता पटकन दाखवू का मी? चालेल का? हो 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 सर डॉक्टर. तुम्हाला एक काम करतो मी, हे मला नंतर सापडेल तर मी नंतर सांगतो. मग मी हे तुम्हाला फिगर ऑफ 4 टेस्ट तुम्ही बघून घ्या. तुम्ही नेटवर बघितलं तरी तुम्हाला दिसू शकेल. फॉर हे काय म्हणू आपण त्याला, सॅक्रोइलियाक जॉईंट. आपण आता हे काही पेशंट्स मी पटकन घेतो. हे सगळे पेशंट्स इट रिझेंबल्स लाईक सायटिक पेन, इट रिझेंबल्स लाईक कटिग्रह. कटिग्रह हे प्रमुख लक्षण असलेला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, पण त्याच्यामध्ये मी पुढे येतोय. काही महत्वाचे पॉइंट्स मी याच्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आता 49 वर्षाचा मेल पेशंट, पास हिस्ट्री इंटरमिटंट लो बॅक पेन, प्रेझेंट कंप्लेंट सिव्हिअर अॅक्यूट लो बॅक पेन, पॅरास्थेशिया आणि कोल्ड फिलिंग हे त्याला होतं. ह्या पेशंटला खूप आधी याची सर्जरी पण झालेली होती आणि याच्यामध्ये असं होतं की याचा MRI जेव्हा बघितला होता तेव्हा डिस्क थोडीशी प्रोलॅप्स झाली होती, म्हणजे डिस्क बल्ज होता फक्त. कालांतराने ट्रीटमेंटमध्ये बघा, प्रेझेंटेशन तुम्ही बघू शकता. कालांतराने याच्या ट्रीटमेंट नंतर MRI मधला बदल, बिग शॉट होता, पुन्हा MRI करू शकला. कालांतराने ते पूर्ण रिॲब्झॉर्ब झालं होतं डिस्क मटेरियल. इट इज व्हेरी रेअर, सगळ्या पेशंट्समध्ये होत नाही, म्हणून ही केस मी तुम्हाला मुद्दाम सांगितली. जर नुसता डिस्क बल्ज असेल तर MRI मध्ये पुन्हा तो रिव्हर्स होताना दिसून येतो, हे लक्षात ठेवा. जर डिस्क फुटली असेल, फुटून जर त्याच्यातलं मटेरियल बाहेर आलेलं असेल तर त्यानंतर ती डिस्क पुन्हा रिॲब्झॉर्ब होणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. MRI मध्ये पुन्हा तुम्हाला तसं दिसत नाही. जे नुकसान झालेलं आहे ते तसंच बघा, म्हणजे तसंच राहतं. त्यामुळे पेशंटला जर तुम्ही प्रॉमिसेस काही करत असाल ड्युरिंग ट्रीटमेंट, आफ्टर ट्रीटमेंट, तर त्याला नेहमी सांगा इफ इट इज अ डिस्क बल्ज 100% की तुम्ही ते मटेरियल आत जाऊ शकेल यासाठी प्रयत्न करू शकता. एरवी हे होणार नाही. A 34-year-old male smoker, approximately 20 cigarettes per day, no past history, present complaints, unbearable low back pain, radiates posteriorly, आणि he was unable to empty his urinary bladder. आता हे लक्षात घ्या, दिस इज अ रेड फ्लॅग. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर लो बॅक पेन खूप सिव्हिअर आहे किंवा मॉडरेट आहे पण पेशंट सांगतोय की मला लघवी थांबून होते, बी अलर्ट. 3 भाग असतात, मस्क्युलोस्केलेटल, न्यूरोमस्क्युलर आणि न्यूरोलॉजिकल डेफिसिट. हे न्यूरोलॉजिकल डेफिसिटमध्ये जाण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. जर रेडिएटिंग पेन आहे, खूप दुखतंय पेशंटला, बाकी कुठली कंप्लेंट नसेल तर बिलकुल काळजी करू नका. पेनने पेशंट कितीही बेजार होऊ दे, लक्षात ठेवा हा पेशंट बरा होऊ शकतो. बट इफ इट इज रिलेटेड टू न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, पेशंटची लघवी थांबायला लागली, इमिजिएटली गो फॉर MRI. आणि जर या विषयातलं आपण अनुभवी असाल तर किंवा अन्य अनुभवी कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जरूर लगेचच पाठवा. ही डिस्क प्रोलॅप्स होऊन त्याच्यानंतर ती नर्व अडकून युरिनरी ब्लॅडरचं डिस्फंक्शन सुरू होतं. हे खूप कमी वेळा इरिव्हर्सिबल असतं. याच्यामध्ये बऱ्याच वेळा सर्जरी पण सांगितली जाते. बऱ्याच वेळा आयुर्वेदिक उपायांनी खूप चांगला फायदा होतो. आम्ही काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. याच्यात धान्याम्ल धारा ही केली जाते. धान्याम्ल धारा करून तुम्ही अग्निकर्म, विद्धकर्म, रक्तमोक्षण, विरेचन आणि त्यानंतर बस्ती चिकित्सा ही करू शकता. मी सांगितला तो प्रोटोकॉल लक्षात ठेवा. आधी बस्ती करून नंतर तुम्ही विरेचन आणि त्यानंतर रक्तमोक्षण करू शकत नाही. रक्तमोक्षणच आधी करावं लागतं, कारण आधी धातूंचा आवृतत्व गेलं पाहिजे, मग दोषांचं आवरण कमी करण्यासाठी विरेचन ही चिकित्सा, आणि त्यानंतर
तुम्हाला बसती चिकित्सा ही करता येते आणि त्याचा अतिशय चांगला फायदा होताना दिसून येतो. या वेगवेगळ्या केसेस आहेत. याच्यातल्या फक्त मी 1-2-3 सांगतो ज्या आपण बिलकुल घेऊ नयेत. जरी आपल्याकडे लंबार डिस्क सिंड्रोमचा पेशंट आला तरी सीए पॅनक्रियाज याच्यामध्ये अशा पद्धतीनं ही केस दिसते. सिव्हिअर लो बॅक पेन असतं आणि माझ्याकडे ज्या फेल्युअर मध्ये गेलेल्या केसेस आहेत ज्या मी चांगल्या पद्धतीने मी व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट करतो, त्यामुळे मला ही बऱ्यापैकी लवकर डायग्नोसिस झाली आणि सीए पॅनक्रियाज हे या पेशंटला होतं. त्यानंतर इट वॉज रिफर्ड आणि तो वेगळ्या मग त्याची वेगळी चिकित्सा करण्यात आली. हा पेशंट सार्कोमाचा होता आणि तो सुद्धा आम्ही इमिजिएटली रिफर केला. मला का सांगायचं आहे हे मी तुम्हाला नीट परत एकदा सांगतो. लो बॅक पेनचा 60 वर्षाचा पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा गो फॉर इन्व्हेस्टिगेशन्स. जर ऑर्थोमध्ये तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स केली नाहीत, तुम्ही कितीही क्लिनिकल एक्झामिनेशन करा, यू नीड सम इन्व्हेस्टिगेशन्स ऑल्सो, लाईक एक्सरे. बेसिक एक्सरे हा झालाच पाहिजे, की ती फार आवश्यक गोष्ट आहे. 60 वर्षाचा पेशंट तुमच्याकडे येतो आणि त्याला सिव्हिअर लो बॅक पेन आहे, सिव्हिअर, थोडंसं नाही. तर लक्षात घ्या, बऱ्याच वेळा सीए प्रोस्टेट असू शकतो आणि त्याचं मेटास्टॅसिस असू शकतं जे आपल्याला पटकन लक्षात येणार नाही. म्हणून गो फॉर इन्व्हेस्टिगेशन्स, दॅट इज व्हेरी मच इसेन्शियल. या केसेस प्रॉपर केसेस बघितलेल्या आहेत मी, म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो. ॲब्डॉमिनल ॲओर्टा ॲन्युरिझम अशा पद्धतीची सुद्धा एक केस होती. लंबोसॅक्रल मेटास्टॅसिस जे मी आत्ता तुम्हाला बोललो, विशेषतः सीए मध्ये असं होतं. फ्रॅक्चर्स काही असतात ज्याच्यामध्ये एकदम जी व्हर्टिब्राची साईज तीच एकदम अशी धाडकन कमी होते, वेज शेप व्हर्टिब्रा होतो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं सिव्हिअर बॅक पेन हे असू शकतं. हिमॅन्जिओमा मध्ये सुद्धा, हिमॅन्जिओमा इज अन ॲक्सिडेंटल फाइंडिंग, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लो बॅक पेन हे असू शकतं. ह्या केसेस आपल्याला एक्सक्लूड करायच्या आहेत. आता बघा गृध्रसीची लक्षणं. पहिली, स्फिक पूर्व्या कटिपृष्ठोरू जानू जंघा पदम क्रमात. गृध्रसी काय असतं? गृध्रसीमध्ये स्तंभ, रुख, वेदना आणि तोद, असं सुई टोचल्याप्रमाणे वेदना होत राहणं आणि स्पंद, तिथे ही लक्षणं दिसत राहतात. त्यामुळे, आणि हे 2 प्रकारे प्रामुख्याने दिसतं, वातज आणि वातकफज. आता बघा, स्तंभ पहिलं, वेदना, टोचल्याप्रमाणे वेदना होणं आणि तिथे स्पंद निर्माण होणं. या पद्धतीनं गृध्रसीमध्ये आपल्याला क्लिनिकल सिम्पटम्स दिसतात. ह्यात तंद्रा, गौरव आणि अरोचक जर असेल, ही जर लक्षणं असतील तर ते वातकफज गृध्रसीचं लक्षण आहे. ह्याच बरोबर आणखीन एक क्षेप उडल्यासारखा होतो. स्लाइड बदलली नाहीये सर. ही दिसली होती नाही सर. नाही गृध्रसी सर, लक्षणाची स्लाइड दिसली नव्हती. सर एक काम करा ना, पीपीटी ऑन करा ना, म्हणजे तुमचं स्क्रीन डायरेक्ट होईल अख्खं. सर पीपीटी ऑन आहे आता. नाही, दिसते ते स्लाइड दिसतायत ना. हा, फुल स्क्रीन होऊ दे. खाली जो राईट कॉर्नरला आहे ना, राईट साइडला फुल स्क्रीन. हो केलंय ना रे, फुल स्क्रीन केलंय. बरं आता कुठली स्लाइड आहे सांगा? गृध्रसी लक्षण. हा बस. स्फिक पूर्वा कटिपृष्ठ. हा म्हणा सगळ्यांनी, स्फिक पूर्वा कटिपृष्ठोरू, पूर्वा कटिपृष्ठोरू जानू जंघा पदम क्रमात. जानू जंघा पदम क्रमात. गृध्रसी जंघा पदम क्रमात. गृध्रसी स्तंभरुक्तोदैहि स्तंभरुक्तोदैहि गृह्णाति स्पंदते मुहुः. गृह्णाति स्पंदते मुहुः. स्पंदते. स्पंदते. आता पुढे जाऊ आपण. आता गृध्रसी लक्षणाची पुढची स्लाइड आहे. त्याच्यामध्ये क्षेपम नावाचं आणखीन एक लक्षण हे स्पेसिफिक आचार्य सुश्रुतांनी सांगितले. उडल्यासारखं वाटतं, पाय उडल्यासारखा वाटतो. ही लक्षणं ह्या गृध्रसीमध्ये दिसून येतात. आता मित्रांनो एक लक्षात घ्या,
गुरुद्रसीचे अनेक वेगवेगळे पेशंट बघितल्यानंतर एक लक्षात येतं की ही सगळी लक्षणं आपल्याला दिसत असतात. ह्यामध्ये वातज आणि वातकफज असे दोन भाग होतात. मला वाटतं गुरुद्रसी भेद ही स्लाइड तुम्ही बघताय. यामध्ये देहस्य अपि प्रवक्रता हे लक्षण दिसतं. पेशंट प्रवक्रता म्हणजे असा तिरपा होऊन येतो. पुष्पा सिनेमा बघितलाय ना सगळ्यांनी, तसा कसा माणूस तो तिरपा होतो, तसा तो पेशंट तुमच्याकडे तिरपा होऊन येतो. ह्याला मेडिकल लँग्वेजमध्ये ॲक्यूट लंबॅगो असं म्हणतात. तो पूर्ण त्या ठिकाणचे मसल्स एकदम खेचून घेतात आणि खूप जोरात पेशंटला वेदना देतो. तो तिरपा होऊनच तुमच्याकडे लंगडत येतो. वातजायाम भवेत तो दो देहस्य अपि प्रवक्रता जानू कटी उरु संधीनाम स्फुरणम स्तब्धता भृशम. स्फुरण स्तब्धता खूप मोठ्या प्रमाणात, भृशम म्हणजे खूप जास्त प्रमाणात ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. वातज असेल तर वातजामध्ये सुद्धा जर रक्तदृष्टी असेल पेशंटला, साधारण खूप जास्त गुळगुळकल्प, खूप जास्त गरम पाणी, लवणादी औषधं जर पेशंटनी घेतलेली असेल, वैद्याकडे जाऊन सुद्धा वातग्न बऱ्यापैकी जास्त तीक्ष्ण उष्ण औषधं जर घेतलेली असतील तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये रक्तदृष्टी होते. आणि वातज गुरुद्रसीमध्ये जर रक्तदृष्टी असेल तर प्रचंड वेदना असतात आणि ही अजिबात रक्तमोक्षणाशिवाय बरी होत नाही. याच्यात बाकी कुठलीही औषधं देऊन फायदा होत नाही. वातश्लेष्मोद्भवायाम तू निमित्तम वन्नी मार्दम. अग्निक्षय झालेला असतो, अग्नी कमी झालेला असतो, तंद्रा असतं पेशंटला, मुखप्रसेक असतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, या गोष्टी खऱ्या आहेत आणि या पेशंट्समध्ये आपल्याला दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डिफरन्शियल डायग्नोसिस येतो. डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये एक महत्त्वाचा भाग येतो, त्याचं नाव आहे खल्ली. खल्लीमध्ये काय होतं तर खल्लीमध्ये अवमोटनीवत पीडा होते. अवमोटनीवत म्हणजे काय तर पिळल्यासारखी वेदना. पेशंट म्हणतो मला काफ मसलमध्ये पिळल्यासारखी वेदना होतीये, मला खूप दुखतंय आणि मला कोणीतरी असं वरून जोरात असं कपडे स्क्वीज करतात ना, त्याप्रमाणे होणारी वेदना जी असते ती खल्ली ही या स्वरूपाची असते. खाली लिहिलंय बघा अष्टांग हृदयाने, खल्ली तीव्र रुजान्विता, भरपूर जास्त वेदना असेल ती खल्ली. आणि लक्षात ठेवा मित्र हो, जर लो बॅक पेनचा पेशंट जर भरपूर वेदनांनी युक्त तुमच्याकडे आला तर तुम्ही अत्यंत अभिमानाने त्याच्या समोर उभे राहा. संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सेने हा पेशंट पूर्ण बरा होईलच. वेदना नसतील आणि पेशंटची मूत्र प्रवृत्ती कमी असेल तर मात्र बिवेअर, यू मे नीड हेल्प. त्याला तुम्हाला एक्स्ट्रा मेडिकल हेल्प लागू शकते, तुम्हाला म्हणजे वैद्याला लागू शकते. तर अवमोटनीवत पीडा तुम्हाला लक्षात येते ना मित्रांनो. आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, 3 गोष्टी असतात, एक मस्क्युलोस्केलेटल, न्यूरोमस्क्युलर आणि न्यूरोलॉजिकल. गुरुद्रसीमध्येच ह्या 3 स्टेजेस आहेत. गुरुद्रसीचीच पहिली अवस्था आहे ती खल्ली असते, ज्याच्यामध्ये खूप वेदना असतात. मग गुरुद्रसी असते, याच्यामध्ये वेदना वगैरे तर असतातच, तंद्रा वगैरे असतं. आणि नंतरची जी स्टेज आहे न्यूरोलॉजिकल, ह्याच्यामध्ये खंज किंवा पांगुल्य हे लक्षण दिसतं. त्यामुळे खल्ली, गुरुद्रसी आणि खंज बरोबर, खंज किंवा पांगुल्य या 3 अवस्था आहेत एकाच कटिशूलाच्या. हे लक्षात आलं असेल तुमच्या असं मी मानतो. पुढे जातो मी. हा, काश्यपातला खालचा श्लोक बघून ठेवा. अतिचंक्रमणोद्भवाहा, खूप चालल्यानंतर खल्ली हे होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिचंक्रमण हा हेतू आहे का हे नक्की विचारावं पेशंटला. आणि असेल तर अतिचंक्रमणाच्या पेशंटला बस्तीशिवाय पर्याय नसतो. आता विश्वाचीचं जसं लक्षण आहे तसंच गुरुद्रसीचं लक्षण असतं. आणि विश्वाचीमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे विश्वाची कर्मक्षयकरी. मला वाटतं तुमच्या समोर विश्वाची लक्षण नावाची स्लाइड असावी. हो हो आहे. हा, कर्मक्षयकरी म्हणजे माझा हात आज इथपर्यंत जातो तर कर्मक्षयाने तो एवढाच जाईल. येतंय का लक्षात बघा. तसंच गुरुद्रसीमध्ये असतं.
तो पाय पूर्ण वर जात नाही. SLR टेस्ट तुमची थोडीशीच वर येते आणि थांबते. तो 60 डिग्रीवर येऊन थांबतो. तो म्हणतो मला याच्यावर पाय वर करता येत नाही. दॅट इज नोन ॲज कर्म क्षयकरी. त्याच्या कर्माचा क्षय होताना दिसतो. तो त्याच्या टू द फुल्लेस्ट आपलं देऊ शकत नाही. तो 100पैकी 60 मार्क मिळवू शकतो. याला म्हणतात कर्म क्षयकरी. त्याचप्रमाणे मी फक्त लो बॅक पेनचे वेगवेगळे ब्लेंड्स फक्त निदानापुरता आता तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, काळजी करू नका, मी लगेच चिकित्सेकडे येतो आणि चिकित्सेबद्दलच आपण गप्पा मारू. परंतु एक 5 मिनिटं तुम्हाला जर निदानातल्या गमती जमती कळल्या, म्हणजे खल्ली कधी, त्याच्यानंतर पुढचे जे भाग घेतलेत ते, आता कलाय खंज हा बघा. याच्यामध्ये कंपते गमनारंभे म्हणजे उठल्यानंतर पहिले 2 पावलं टाकताना 3 पावलं टाकताना पेशंट थरथरतो. मी आजच एक केस बघितली, याच्यात पेशंट पाऊल टाकताना पहिले 3 पावलं थरथरतो आहे. आणि याच्यामध्ये कलाय खंजम तम विद्यात मुक्त संधी प्रबंधन या मुक्ती हे त्याच्यामध्ये दिसून येतं. यामध्ये वेपन म्हणजे कंपाला वेपन असं दुसरं नाव आहे. तर सुरुवात केली चालायला लागल्यानंतर तर त्याचे पहिले 2-4 पावलं अशी तो थरथरायला लागतो. आणखीन एक गंमत अशी आहे की तुम्ही उठलात, चालायला सुरुवात केली की 10 मिनिटानंतर तुमचे पाय भरून येतात, मुंग्या यायला लागतात. मुंग्या आल्यानंतर तुम्हाला बसावं लागतं. बसल्यानंतर त्या मुंग्या जातात आणि परत तुम्ही चालू शकता. चालल्यावर पुन्हा 10 मिनिटांनी मुंग्या येतात. हे स्पायनल कॅनाल स्टिनॉसिस असतं. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. या सगळ्याला वेगवेगळं निदान आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम सांगितलेल्या आहेत. जर या गोष्टी तुम्ही आयुर्वेदाच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज मध्ये बसवू शकला तर एकदम रेडीमेड ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. फार मोठं काही करायला नको. या सगळ्यांवरचे काढे उपलब्ध आहेत. कधी द्यायचे हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. जर हा पेशंट चालतोय, चालल्यानंतर त्याचे पाय भरून आले, मुंग्या आल्या आणि त्यानंतर तो उभा राहिल्यानंतर त्याची वेदना जात असेल तर इट इज बिकॉज ऑफ इंटरमिटंट क्लॉडिकेशन. जर उभा राहिल्यावर त्याच्या मुंग्या जात नाहीत आणि त्याला बसावं लागतं तर इट इज स्पायनल कॅनाल स्टिनॉसिस. स्टिनॉसिसची ग्रेडेशन बघा आणि त्यानंतर विरेचन आणि फॉलोड बाय बस्ती याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला यात करून देता येतो. पुढचा भाग आहे तो म्हणजे पाददाह. केवळ पाददाह आणि लो बॅक पेन एवढं घेऊन सुद्धा पेशंट आपल्याकडे येतो. पाददाहचा जर पेशंट आपल्याकडे आला तर लक्षात ठेवा हे न्यूरोमस्क्युलर किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. मेनली इट इज न्यूरोमस्क्युलर. हे जर असेल तर मी तुम्हाला एकदम साधा उपाय सांगून ठेवतो. ब्रेड आपण ठेवायचं प्लास्टिकचं एक मोठं भांडं येतं. ही 2 भांडी घ्या, त्याच्यामध्ये बरोबर आपला पाय बसतो. ब्रेड आपला पाया एवढाच असतो, त्याच्यात बरोबर आपला पाय बसतो. त्याच्यामध्ये तुम्ही रोज सारिवा सिद्ध जल घेऊन अवगाह करा. तुमच्या दवाखान्यामध्ये सारिवेच्या पुड्या करून ठेवा आणि पेशंटला सांगायचं की पाण्यामध्ये 1-1 चमचा टाक आणि अर्धा तास बस, एक सिरियल बघेपर्यंत. पाददाह हे लक्षण फार लवकर कमी होताना दिसतं. आम्ही कॅन्सर ट्रीट करत असताना बऱ्यापैकी पाददाहाचे पेशंट बघतो. पाददाहाने खूप हैराण होणारी अनेक लोक आहेत. ती सगळी ह्याने केवळ एवढ्या औषधांनी बरी होऊ शकतात. बाकी तुम्ही काय म्हणू आपण त्याला, दोषानुसार वेगवेगळी चिकित्सा पेशंटना नक्की देऊ शकता. सगळंच मी आता इथे सांगत बसत नाही. पण आता हा जो पादहर्ष हा जो प्रकार आहे हा कफवात प्रकोपक आहे आणि पाददाह जो आहे हा पित्त असृक सहितो अनिलहा म्हणजे पित्त, वायू आणि रक्त दृष्टीमुळे पाददाह होतो. तर कफवात प्रकोपक हा पादहर्ष असतो. हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीन एक गंमत तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. बरं, या गमती जमती तुम्ही सगळेजण साठवून अशासाठी ठेवा की याचा चिकित्सेमध्ये उपयोग होतो. चिकित्सा नुसती जर मी तुम्हाला रेडीमेड सांगितली तर तुम्हाला कधीच स्वतःला त्याच्यातली गंमत समजणार नाही. म्हणून हा थोडासा प्रयत्न. अस्थिगत वातामध्ये
अस्थिगत वातामध्ये संधिशूल हे लक्षण आहे आणि संधिगत वातामध्ये अस्थिक्षय हे लक्षण आहे. काय गंमत आहे बघा. संधिगत वातामध्ये अस्थिक्षय हे लक्षण आहे आणि अस्थिगत वातामध्ये संधिशूल हे लक्षण आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मित्रांनो तुमच्याकडे संधिशूलाचा गुडघे दुखीचा पेशंट जेव्हा येईल तेव्हा जर त्याला मांस बलक्षय हे लक्षण दिसलं म्हणजे मसल वेस्टिंग आहे, थोडंसं चालल्यानंतर डॉक्टर मला दमायला होतं हे जर आहे, तर तो अस्थिगत वात असू शकतो. अस्थिगत वाताची चिकित्साच तिक्तक्षीर बसतीये. तेवढं देत गेलो की खूप छान फायदा होतो आणि बाकी काही औषधं लाक्षादी गुळगुळासारखी दिली तरी पेशंट फॅन्टास्टिक ट्रीट होतो. आता ह्याच्यातली आणखीन 1, 2, 3 लक्षणं बघा. अस्वप्न हा संधिशूलाचा पेशंट, मांसबलक्षयाचा पेशंट जर तुम्हाला सांगत असेल की मला झोप येत नाही डॉक्टर, संतता रुख, मला कंटिन्युअस दुखतं, कंटिन्युअस पेन असतं, तर लक्षात घ्या हा मज्जा अस्थि कुपिते अनिलहा अस्थि मज्जागत वाताचा पेशंट आहे आणि त्याला त्यानुसार ही चिकित्सा करावी लागते. येतंय का लक्षात? आय होप यू अंडरस्टूड. संधिशूल हे लक्षण अस्थिगत वातात आहे आणि अस्थिक्षय हे लक्षण संधिगत वातात आहे. या 2 वेगळ्याच गमती जमती आहेत. बर, आता बघा खाली बघा सुश्रुत निदानामध्ये आहे हंती संधिगतः संधीन शूल शोफौ करोति च अस्थिशोषम प्रभेदम च कुर्यात शूलम च तच्छ्रितः. आता ही जी गंमत आहे अस्थिशोष हे संधिगत वातामध्ये दिसतं आणि अस्थिशोष हे संधिगत वातामध्ये आणि अस्थिगत वातामध्ये संधिशूल. वातपूर्ण धृतिस्पर्शः शोथः संधिगते अनिले. आता वेदनेसह प्रसारण आकुंचन करताना वेदना होत असेल तर संधिगत वात आणि संतत वेदना म्हणजे सातत्याने वेदना असेल तर अस्थिगत वात. हे अगदी नीट लक्षात घ्या मित्र हो. जो पेशंट तुम्हाला सांगतो मी हल्लो नाही, नुसता पूस बदलली, नुसती झोपलेलं असताना तरी मला दुखतं डॉक्टर, मला 24 तास दुखतं डॉक्टर, मला मांसबलक्षय तर तुम्हाला दिसू शकतं, अस्वप्न आणि संतत रूक आहे, तर हा संधिगत वात म्हणून ट्रीट करू नका. पेशंट नुसतं गुडघ्यावर बोट ठेवून सांगतो मला इथे दुखतंय, पण तो अस्थिगत वात आहे आणि त्याला अस्थिगत वात म्हणून ट्रीट करा, कारण दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये बारकाव्यांमध्ये फरक आहे. आता मी नेहमी सांगतो, सगळ्यांना सांगतो, ती स्लाइड मुद्दाम मी परत घेतो, मी ही सातत्याने परत घेतो, कारण जोपर्यंत आपल्याला चिकित्सेतली जर बारकावा समजला नाही, चिकित्सेतली मजा समजली नाही तर फायदा नाही. म्हणून मी आता पुढचा विषय घेतोय तो आहे संप्राप्ती. तुम्हाला कटिशूल संप्राप्ती अशी स्लाइड दिसतेय का? हो सर. हॅलो, हो सर, दिसते हो दिसते सर. सर. हो सर. दिसतेय ना? ओके, बरं माझा आवाज स्पष्ट येतोय ना मोठा? हो येतोय. ओके, हो हो बरं आता Yes. मी फक्त एकाने कोणीतरी वाचून दाखवाल काय काय आहे स्लाइडवर? मी एवढ्यासाठी म्हणतोय की कळलं नसेल तर मी बघतो. होय होय. कटिशूल संप्रप्ति विचार, मिथ्या आहार विहार, दोषों का स्वस्थानी संचय, प्रकोप, रस के साथ हृदय दशधमनियों द्वारा संचार प्रसर, स्रोतो वैगुण्य के स्थान पे पोषक दोषों का संग, कटि उद्भव स्थान स्थानिक आमोत्पत्ति, कटिगत वात का संचय, प्रकोप, प्रसर, कटिगत वात संग, अधिष्ठान, व्यक्ति एंड भेद. व्हेरी गुड. बर, आता एक जे नेहमी उदाहरण देतो ते मला पुन्हा तुम्हाला द्यावंसं वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी हे उदाहरण अगदी शांतपणे ऐकून घ्या. ते उदाहरण म्हणजे एका गल्लीत 50 बिराडं आहेत आणि एक गावगुंड तिथे येतो, एक गल्लीतला गुंड तिथे येतो
त्याच्या हातात 2 तलवारी असतात. तो त्या घेऊन त्या गल्लीतून फिरतो. 50च्या 50 बाहेर येतात आणि त्याला चोप देतात. त्यामुळे तो असं शांत बसून राहतो. त्या गावामध्ये एक मोठा गुंड असतो. तो बोलावतो या छोट्या गल्लीतल्या गुंडाला आणि सांगतो, ह्या आणखीन 4 तलवारी घे, ही आणखीन 4 माझी माणसं घे आणि तू ह्या गल्लीत जा आणि दहशत पसरव. आणि हा छोटा गल्लीतला गुंड पुन्हा छाती काढून वर येतो. त्याच्याबरोबर आता 4-5 जणांची फौज असते, आणखीन काही हत्यारं असतात आणि त्यामुळे तो त्या गल्लीत धुमाकूळ घालतो आणि त्यानंतर तो स्वतःची दहशत तिथे पसरवू शकतो. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही जेवलात, जेवल्यानंतर आहार रस तयार झाला. आहार रसानंतर त्याच्यातून अवस्थापाकातून कफ, पित्त आणि वायू तयार झाले. आता हे जे कफ, पित्त, वायू आहेत ते आहेत अनुक्रमे त्या गावातले गुंड म्हणजे मोठे गुंड. आता हा वायू जो अवस्थापाकात तयार झालाय तो वायू असा फिरायला लागणार आणि फिरत असताना त्याला दिसणार की कमरेकडे एक वायू आहे, कटिगत एक वायू आहे. हा वायू नाराज आहे, पण हा डॉर्मंट आहे, अजून दुष्ट तर आहे, दुष्ट झालाय, परंतु त्याच्या अंगात शक्ती नाहीये. तर तिकडे स्रोतोवैगुण्य तर निर्माण झालंय, पण त्या वायूमध्ये अजून प्रकोप, प्रसर इथपर्यंत आलेला नाहीये, कारण त्या दोषाची शक्ती कमी आहे. तिथल्या कटिगत वाताची शक्ती कमी आहे. मग हा अवस्थापकातला वायू त्याला जाऊन मिळतो आणि त्यानंतर तिथे सुरू होतं ते दोघांचं मिळून तांडव. तिथे प्रकोप, प्रसर, स्थानसंश्रय, व्यक्ती अशी दिसते आणि उद्भवतो तो कटिशूल. पहिला जो वायू आहे त्याचं नाव आहे ए वायू, जो अवस्थापकाने तयार झाला, तो प्रकुपित झाला आणि हा प्रकुपित वायू हा कटिस्थानी गेला. कटिस्थानगत वायूला त्याने बिघडवलं आणि त्याच्यानंतर तिकडे कटिशूल हे लक्षण सुरू झालं. त्याचं नाव आहे बी वायू. कटिगत जो वात आहे तो पोष्य आहे आणि हा जो ए वायू आहे जो अवस्थापकातून तयार झाला तो पोषक आहे. असे 2 वायू आहेत, एक छोटा वायू आहे आणि एक मोठा वायू आहे. मी म्हटलं तसं गुंडासारखं गावातल्या. अशा पद्धतीनं ही चिकित्सा असते. ही चिकित्सा का शिकायची, तर ही चिकित्सा शिकायची एकाच महत्त्वाच्या कारणासाठी आणि त्याचं नाव आहे चिकित्सा दृष्टी समजण्यासाठी. ए वायूची जी चिकित्सा आहे ती सार्वदैहिक चिकित्सा आहे, म्हणजे विरेचन, रक्तमोक्षण किंवा बस्ती उपक्रम ही ए वायूची चिकित्सा आहे. तर बी वायूच्या चिकित्सेसाठी आपल्याला स्थानिक लेप, स्थानिक अभ्यंग, स्थानिक कटिबस्ती, स्वेदन, अग्निकर्म तिथे केलेलं, व्यधन कर्म करणं, तिथे जलौकवचरण लावणं, उपनाह स्वेदन करणं, पट्टबंधन करणं, हे सगळं बी वायूच्या चिकित्सेसाठी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कळलाय का? नाहीतर मी हा परत सांगण्याच्या विचारात आहे. कोणीही एकाने सांगावं. हो, खोटं सांगितलं तरी चालेल. रिपीट करा सर. व्हेरी गुड. याच्यात मी परत एक गोष्ट सांगतो. ए आणि बी नावाचे 2 वायू आहेत. ए वायू जो आहे तो अवस्थापाकातून तयार झालेला वायू आहे आणि हा जो वायू आहे तो म्हणजे दादा आहे, म्हणजे शहरातला जो गुंड होता तो म्हणजे ए वायू आणि बी जो वायू आहे तो गल्लीतला वायू आहे. येत आहे लक्षात? बी वायू हा बिघडू शकत नाही जोपर्यंत त्याला ए ची शक्ती मिळत नाही. बी वायूला 50 लोक काबूत करतात. आता बी वायू म्हणजे कमरेकडचा वायू. या कमरेकडच्या वायूला कितीही बिघडावं असं वाटलं तरी कमरेचे जे मसल्स किंवा तिथले जे धातू असतील सगळे पुष्ट ते म्हणतात अजिबात तुला आम्ही बिघडू देणार नाही, तू गप एका जागेवर बस. त्याला बिघडायचंय पण त्याला ते बिघडू देत नाहीयेत कारण तिथे धातू अगदी समर्थ आहेत. मग अशा वेळी ए वायू, अवस्थापाकातून बिघडलेला वायू तिथे येतो, तो त्याला शस्त्र पुरवतो. म्हणजे त्या अख्ख्या गावातला गुंड तिथे येतो, गल्लीतल्या गुंडाला तो शस्त्र पुरवतो आणि सांगतो आता लढ. आणि त्यावेळी उभरून येतो तो कटिशूल. कटिशूल हा अवस्थापाकातला वायू बिघडल्याने आणि त्याबरोबर कमरेकडचा वायू बिघडल्याने तयार होणारा असा अवस्थापाक असतो. आणि म्हणून आपण जे ट्रीटमेंट करतो, आपल्याला वाटतं अग्निकर्म तर केलंय,
परत का 8 दिवसांनी दुखायला लागलं? कारण तुम्ही ए वायूची चिकित्सा केली नाही. सर, पण मी तर उपनाह स्वेद लावला होता, पेशंटने पण सांगितलं मला चांगलं बरं वाटलं. हो मित्रा, पण तू ए वायूची चिकित्सा केली नाहीस, तू फक्त बी वायूची चिकित्सा केलीस. तू आता त्याला विरेचन दे, विरेचनानंतर तू त्याला बस्ती दे, मगच हा पेशंट ट्रीट होऊ शकतो. त्याला फक्त बी वायूची चिकित्सा करून फायदा नाही. बऱ्याच वेळा गुल्फ संधी शूलाचे पेशंट आपण तिकडे जलोकवचरण करून सोडून देतो, परंतु त्यांना बऱ्याच वेळा बस्तीची अपेक्षा असते. आता तुम्हाला लक्षात येईल की 3 वैद्यांकडे जाऊन आलेला पेशंट 4थ्या वैद्याकडे कौशल्याने कसा बरा होतो ते, का बरा होतो ते. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण ट्रीटमेंट करून पेशंटला बरं करू शकता. आता जी चिकित्सा आहे ती या सगळ्यात महत्वाची आहे. मी हे सगळं सांगणं हे फक्त बेस होता. आता मी 3 गोष्टी याच्यात परत सांगतो. मला अजून एक 15 मिनिटं देता का मित्रांनो? येस हो सर. सर, बोला बोला. हो हो चालेल ना? हो हो प्लीज बोला. प्लीज. सिरा, बस्ती आणि अग्निकर्म हे तुमच्या हृदयावर लिहून टाका. गृध्रसीच्या वेगावस्थेमध्ये सिरा कर्म, अग्निकर्म आणि बस्ती कर्म करावं, बास. आणि जर खल्ली असेल तर फक्त उपनाह द्यावा, असं त्याच्यात वर्णन आहे. आता सिरा कर्म हे आपल्याला याच्यामध्ये करायचंय. इमिजिएट पेशंटचं वेदना कमी होतात. ॲक्यूट, सब ॲक्यूट आणि क्रॉनिक असे 3 पेशंट आपल्याकडे येऊ शकतात. पेशंट चालत आला तर काळजी करू नका. पेशंट लंगडत आला तर पटकन एक्झामिनेशन करा. पेशंट व्हीलचेअरवरनं आला तर त्याचं एक्झामिनेशन आणखी नीट करा. आणि पेशंट जर स्ट्रेचरवर आला तर त्याला ॲडमिटच करून घ्या आणि त्याला ट्रीट करा. पूर्ण पेशंट ट्रीट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये मी 3 वेगवेगळी औषधं सांगतो वेदनाशामक. ती वापरण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत, पण फक्त लक्षात घ्या. महावात विध्वंस, एकांगवीर आणि वात गजांकुश ही ती 3 औषधं आहेत. आता ह्याच्यातली घटक द्रव्यांपेक्षा तुम्ही याच्यातली भावना द्रव्य बघा. त्रिकटू, त्रिफळा, चित्र, भृंगराज, कोष्ठ, अक्कलखाडा, निर्गुंडी अशी वेगवेगळी महाविध्वंसासाठी आहेत. एकांगवीरासाठी वेगळी आहेत. तर मुंडी स्वरस, निर्गुंडी स्वरस हे वातगजांकुशासाठी आहे. का आहे? तर जानू, जंघा, कटी ह्याच्यामध्ये जर स्तंभ आणि शुष्कता असेल, म्हणजे मॉर्निंग स्टिफनेस, जखडलेपणा आणि मसल वेस्टिंग आहे, प्लस पेन आहे, तर वापरायचं औषध महावात विध्वंस. जीर्णवायू आहे, वात 2+ आहे आणि फ्लॅसिडिटी ऑफ मसल्स आहे, मांस शैथिल्य आहे, तर वापरायचं औषध एकांगवीर. काय मस्त लिहिलंय बघा. तुम्हाला जर स्तंभ, शुष्कता आहे तर वापरा. स्तंभ आणि शुष्कता आहे तर महाविध्वंस वापरा. फ्लॅसिडिटी ऑफ मसल्स म्हणजे मांस शैथिल्य आहे तर एकांगवीर वापरा. आणि न्यूरोलॉजिकल डेफिसिट असेल तर वातगजांकुश वापरा. 3 वेगवेगळ्या गोष्टी आणि तुम्हाला ह्याच्यात अतिशय सुंदर फायदा होताना दिसून येतो. हे 3 कल्प अशा पद्धतीने वापरायचे आहेत. आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला. हा आहे ह्याचा श्लोक, महारासनादी काढ्याचा श्लोक. महारासनादी काढ्यामध्ये तुम्हाला काही प्रक्षेप द्रव्य आहेत, लाल अक्षरात दिली आहेत ती प्रक्षेप द्रव्य आहेत. मला असं वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना ही स्लाइड दिसतीये. महारासनादी क्वाथ लिहिलेली स्लाइड आहे. आता ह्याच्यातली गंमत बघा. मी फक्त गमती जमती सांगणार आहे, मी अजिबात खूप जास्त एक्सप्लेन करणार नाही, पण ह्या गमती जमती तुम्हाला 100% दवाखान्यात वापरता येतील. महारासनादी काढा मी कसा वापरू? मित्रांनो बघा कसं लिहिलंय. एभिः कृतं पिबेत क्वाथम शुंठी चूर्णेन संयुतम कृष्णा चूर्णेन वा. सुंठी चूर्ण घालून द्या, नाहीतर पिंपळीचं चूर्ण घालून द्या, वा योगराज गुगुलुना, अथवा नाहीतर योगराज गुगुळ घालून द्या, अथवा अजमोदादीना नाहीतर अजमोदा घालून द्या, ओवा घालून द्या, वा अपि तैलेन एरंडजेन वा नाहीतर एरंड तेल घालून द्या. आता माझ्याकडे काय काय आलंय? सुंठ, पिंपळी, योगराज गुगुळ, ओवा नाहीतर एरंड तेल. मी कुठलं कधी वापरू? तुम्ही सांगा. हे मी का वापरायचं आणि कसं वापरायचं? मला एरंडेल तेलच द्यायचंय. काही फरक पडत नाहीये. एरंडेल तेल आणि रासना सप्तक देतोय मी, महारासनादी देतोय, अजिबात फरक पडत नाहीये. काय डॉक्टर तुमचं, मला फायदा होत नाही. मंगेश तू एकदम नेहमीच सांगतोस आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही मला प्रॅक्टिसमध्ये, असं मला निशिगंध सांगू शकतो. तो म्हणाले यार तू सांगितलं म्हणून मी ओवा वापरून बघितलं
महाराष्ट्राबरोबर पेशंटने चवीमुळे शिव्या पण दिल्या. आता मी अजिबात तुझं ऐकणार नाही. ऐका मित्रांनो, त्याची एक गंमत तुम्हाला दाखवतो. याच्यातली जी गंमत आहे ना ती विलक्षण आहे. श्रोतोरोध बलभ्रंश गौरवा नीलमूढता आलस्य अपक्ती निष्ठीव मलसंग अरुचिक्रमात. आमाचा श्लोक आहे, आमाच्या लक्षणांचा श्लोक आहे. श्रोतोरोध बलभ्रंश गौरवा नीलमूढता आलस्य अपक्ती निष्ठीव मलसंग अरुचिक्रमात. श्रोतोरोधामुळे काय होतं? बलभ्रंश आणि गौरव. जो कटिशूलाचा पेशंट तुम्हाला सांगतो की मला गौरव हे लक्षण आहे, जो पेशंट सांगतो मला बलभ्रंश हे लक्षण आहे, सामावस्थेमध्ये आहे, तर त्याला श्रोतोरोध झालाय. जो पेशंट सांगतो तुम्हाला मला माझा आळशीपणा वाढलाय, जडपणा अंगाचा वाढलाय, मला झोपून राहावंसं वाटतं, मला सारख्या जांभया येतात, अनिल मूढतेमुळे झालंय, खूप जास्त मला चुळा सुटतायत आणि खूप जास्त एक्स्ट्रा सलायवेशन आहे, अपक्तीमुळे हे आहे, भूक न लागल्यामुळे हे आहे, अग्नी मांद्यामुळे हे आहे, आणि अरुची आणि क्लम. अंग दाबून दिलं तर जरा अजून थोडंसं इथे पण दाबा ना, असं म्हणणारा पेशंट म्हणजे क्लम. काही कारण नाही तरी थकल्यासारखं वाटत राहणं, अंग दुखून येणं, मायालजियासारखी लक्षणं दिसणं, मलसंगामुळे हे आहे असं शास्त्र सांगतं. आणि जर आळशीपणा असेल कटिशूलामध्ये सामावस्थेमध्ये तर अजमोदा घालून महारासनादी काढा द्या. जर बलभ्रंश गौरव ही लक्षणं असतील तर योगराज गुग्गुळ द्या आणि त्याच्याबरोबर महारासनादी काढा द्या. अरुची आणि क्लम ही लक्षणं असतात तर मलसंग होतो आणि त्याच्यामध्ये एरंडेल तेल द्या. सुंठ किंवा पिंपळी ही निष्ठी व हे लक्षण असल्यावर अपक्ती हे निदान करून ते द्या महारासनादी काढ्याबरोबर. काय सुंदर श्लोक आहे, काय सुंदर प्रक्षेप आहेत आणि त्याचं काय अप्रतिम विश्लेषण आहे. तुम्ही अशा पद्धतीने महारासनादी काढा वापरा, तुम्ही अधिराज्य गाजवाल. वातव्याधी अजिबात सोपे नाहीत ट्रीट करायला. वातव्याधी एकाहून एक मोठे. ज्या क्षणी आपल्यापैकी कुठल्याही वैद्याला वाटलं की हे सोपं आहे आणि मला एक्सलंट रिझल्ट मिळतात, त्या क्षणी लक्षात ठेवा तुमचा अनुभव कमी पडतोय. ज्या दिवशी व्याधीचं नाव ऐकून तुमची मान नम्रतेने खाली जाते तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही मोठे आणि अनुभवी वैद्य आहात. कारण अनुभवाने आपल्याला लक्षात येतं की वातव्याधी इज नॉट सो सिंपल. आता 3 प्रकारचे कॅनाल डायमीटर आम्ही ट्रीट केले, तुम्ही सुद्धा ट्रीट करू शकता, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. 3 प्रकारचे डायमीटर, 12 ते 10 किंवा 13 ते 10 mm चा डायमीटर असतो. तुम्हाला MRI मध्येच हे दिसतं, बाकी कशात दिसत नाही. 10 ते 8 mm चा एक डायमीटर असतो आणि 8 ते 6 mm चा एक डायमीटर असतो. 12 ते 10 ट्रीट करायला एकदम सोपा, बिलकुल ऑपरेट करायची गरज नसते. मॉडरेट 10 ते 8 आहे, त्याच्यामध्ये जर न्यूरोलॉजिकल डेफिसिट फार नसेल तर बिनधास्त ट्रीट करा. वेदना कितीही असू देत, यू कॅन ट्रीट इट, काही प्रॉब्लेम नाही. जर 8 ते 6 डायमीटर असेल तर न्यूरोलॉजिकल डेफिसिट असण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यावेळी बी व्हेरी मच अलर्ट. रक्तमोक्षण, धान्याम्लधारा यासारख्यांचा वापर करावा लागतो अप्रतिम, आणि मग तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. बिलो 6 सुद्धा डायमीटर असतो. 4, 4.9, 4.7 अशा केसेसही मी केल्या आहेत आणि या चारही केसेसमध्ये सुद्धा ऑपरेशन करायची गरज नाही. एकदम कठीण असते ही केस. 4 mm ची केस आम्ही जेव्हा केली, भांडू कांजूरमार्गची पेशंट होती आणि 4 mm मीच पेशंटला सांगितलेलं की होईल असं मला स्वतःला वाटत नाही. पेशंट चालत घरी गेली. 4 mm इज नॉट ॲट ऑल सिम्पल. मला एवढंच म्हणायचं आहे की मला त्यावरून एक कळलं की हे आयुर्वेदाने होत आहे, आपल्याने होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तसं होऊ नाही शकत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये असेसमेंटसाठी रूप म्हणजे पेन, स्तंभ म्हणजे स्टिफनेस, तोद म्हणजे प्रिकिंग सेन्सेशन, नमनेस या 4 महत्वाचे क्रायटेरिया असतात. त्याबरोबर स्पंदन, फॅसिक्युलेशन, अरुची, ॲनोरेक्झिया, गौरव, हेवीनेस या पद्धतीच्या हे असतं. या पद्धतीच्या पण लक्षणं ही दिसू शकतात. हे त्याचे हे करायच्या पद्धती आहेत बघण्याच्या, ते आपल्याला गरज नाही आहे बघण्यासाठी. आता याच्यातला पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये मध्यम वेदना, तीव्र वेदना आणि अत्युग्र रुजा असते.
अत्युग्र रुजेमध्ये रक्तमोक्षण, विद्धकर्म, विरेचन आणि बस्ती या चारही गोष्टी या कराव्या लागतात. आता मी मगाशी म्हटलं तसं पेन डल हे आपल्याला बघायला लागतं. रॅडिक्युलर आहे की रेडिएटिंग आहे हा बघायला लागतो. ग्रॅज्युअल होत आहे की अक्यूट पेन आहे. अक्यूट असेल तर एकदम आपल्याला अलर्ट राहून याची ट्रीटमेंट करावी लागते. सिव्हिअरिटी बघावी लागते. फ्रिक्वेन्सी म्हणजे कॉन्स्टंट आहे पेन की इंटरमिटंट आहे. संतत रुख म्हणजे कॉन्स्टंट पेन. ड्युरेशन किती आहे आणि इफ इट इज नॉक्चर्नल तर ते मॅलिग्नन्सीमुळे असू शकतं. याच्यामध्ये आणखीन एकच गोष्ट लक्षात ठेवा की युरिनेशन किंवा स्टूल करताना जर सेन्सेशन कमी झालं तर मग खूप कठीण असतं. मॉर्निंग स्टिफनेस बघताना सुद्धा 10 मिनटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हा मेकॅनिकल डिफेक्ट असतो. म्हणजे उठल्यानंतर 10-15 मिनटं जड वाटतं किंवा जखडल्यासारखं वाटतं. काळजी करू नका. इट इज अ डिजनरेटिव्ह चेंज ऑर मेकॅनिकल डिफेक्ट. 40 मिनिटाच्या पेक्षा जास्त असेल तर इट इज रुमॅटॉलॉजिकल. तर ते रुमॅटॉइड आर्थरायटिसचं लक्षण असू शकतं. 2 पेक्षा जास्ती तास असेल तर CRP लेवल खूप हाय असते हे लक्षात ठेवा. CRP लेवल हाय असेल तर नेहमी कुठलीही आमवाताची औषधं न देता ज्वरघ्न औषधं द्यायला सुरुवात करा. पेशंटचं RA कमी येताना दिसून येतं. हां, या पद्धतीचं रक्तमोक्षण आम्ही करतो. जर पेशंटला फक्त अप्पर 1/3ला प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीने पॉप्लिटियल फोसाच्या 2 अंगुळं किंवा 4 अंगुळं खालून किंवा वरतून हे आपल्याला रक्तमोक्षण करावं लागतं आणि खूप सुंदर त्याचा फायदा. पेशंट चालत घरी जातो लगेचच. पेशंटला रक्तमोक्षण करण्याची सगळ्यात महत्त्वाची पद्धत ही आहे. हॅलो, हां, याच्यामध्ये पत्रपोटली पिंडस्वेद देऊन पेशंटला बसवलेलं आहे आणि 18 नंबरची सुई आम्ही इथून आतमध्ये घालतो. हां, परवाजे सर म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही ही पद्धत शिकलो आणि त्याच्यानंतर आम्ही पण आमच्या क्लिनिकमध्ये वापरायला लागलो. अशा पद्धतीने रक्तमोक्षण करा. 18 नंबरची सुई टाका आणि त्यानंतर धार लागते रक्ताची. प्रॉपर धार लागते आणि ती धार लागून झाल्यानंतर रक्त आपोआप थांबतं. आपोआप साधारण 100 ml पर्यंत 110-120 ml पर्यंत सुद्धा रक्त बाहेर जातं आणि ते गेल्यानंतर पेशंट व्यवस्थित चालतो. पण एक लक्षात ठेवा, पेशंटला कधी कधी चक्कर पण येते. त्यामुळे हे तुम्हाला आवश्यक आहे लक्ष देऊन बघणं. विद्धकर्मामध्ये तुम्हाला फक्त 26 नंबरची निडल घेऊन तिथे तेवढ्या भागाला फक्त तुम्हाला पंक्चर करायचं असतं. हे झाल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे वमन. गृध्रसीमध्ये वमन देता? अवभाहुकात वमन देता? हो, देतो. जर पेशंटला कशाने बरं वाटत नसेल तर वमन देऊन औषधं द्यायला सुरुवात करा, फायदा होतो. आणि यासाठी अजिबात पेशंटला स्नेहपानाची गरज नसते. डायरेक्ट वमन योग सकाळच्या वेळी फक्त उपाशीपोटी वमन योग द्या. आदल्या दिवशी दहीभात खाऊन यायला सांगा, 7-7:30ला खायचा, दुसऱ्या दिवशी 7 वाजता यायचं. डायरेक्ट वामक योग द्या आणि त्याच्यानंतर त्याची उलटी करा. का? ज्ञात्वा निरामम दीप्तग्लीम बस्तीभिः समुपाचरेत. नादौ बस्तीभिः कुर्यात ऊर्ध्वम न शुद्ध्यति. ऊर्ध्व शोधनाशिवाय बस्ती दिला तर स्नेहव निरर्थका सस्यात. तर तो स्नेह निरर्थक ठरतो, त्याचं भस्म होऊन जातं. यज्ञामध्ये आहुतीचं होतं त्याप्रमाणे. म्हणून वमन करून बस्ती द्या तरच त्याचा फायदा तुम्हाला होताना दिसतो. हे वेगवेगळे योग आहेत, हे सगळे ग्रंथोक्त योग आहेत. हे फक्त तुम्ही एकदा बघा आणि मग विसरून जा. गृध्रसी प्लस खंज पंगू ही केस तुमच्याकडे येते का? हो, येते. या क्लिनिकल कंडिशन्स येतात आपल्याकडे. गृध्रसी प्लस गुल्म, वायगोळा फिरतो आणि गृध्रसी आहे. गृध्रसी प्लस कटी उरु पृष्ठ त्रिक गुल्म, पृष्ठ त्रिक शूल प्लस गुल्म ही लक्षणं असलेला पण क्लिनिकल कंडिशन्स येतात. गृध्रसी प्लस उरुग्रह. सध्या मी खूप जास्त प्रमाणात AVN, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फिमरच्या केसेस बघतोय. पोस्ट कोविड खूप जास्त स्टिरॉइड घेतल्यानंतर AVN डेव्हलप होताना अनेक पेशंट्समध्ये बघतोय. जवळपास 16 पेशंट्स आत्तापर्यंत मी ट्रीट केले. आत्ता म्हणजे या काही महिन्यांमध्ये ट्रीट करतोय. म्हणजे ते काही 15 दिवसात ट्रीट होत नाही, परंतु अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे उरुग्रह, कफवातज गृध्रसी आणि गृध्रसी प्लस कटिशूल अशी वेगवेगळी क्लिनिकल कंडिशन्स असताना या पद्धतीनं तुम्ही एरंडेल तेलाचा वापर हा करू शकता. एकदम एक्सलंट रिझल्ट त्याच्यात मिळतो. कटिशूलेषु सर्वेषु तैलम एरंड संभवम.
या अतिशय अजाण आणि निरागस मुलाने हातात जो टॉवेल धरलेला आहे तो ज्या अवयवांवर धरलाय त्या सगळ्या अवयवांवर एरंड स्नेह काम करतो. वृक्षोफौच कटी गुह्य कोष्ठ पृष्ठ आश्रयो जयेत या एवढ्या भागावर एरंडाचा अधिकार आहे. बला द्यायचं झालं तर ते मन्याशूलामध्ये एरंडाचा उपयोग होत नाही जेवढा बलेचा होतो. आणि हे तुम्ही ग्रंथ सातत्याने वाचत गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे बला वापरली आहे, इथे एरंड नाही वापरलाय, इत्यादी इत्यादी. त्यामुळे इथे ह्याचा वापर अतिशय चांगला होताना आपल्याला दिसून येतो. आणखीन एक भाग याच्यामध्ये मी सांगू इच्छितो तो म्हणजे स्तंभ किंवा कंप असेल तर काय. स्तंभ असेल तर जनरली आमाशयोद्भूत असतं आणि कंप असेल तर पक्वाशय प्रधान संप्राप्ती असण्याची शक्यता सर्वात जास्ती असते. आमाशयोद्भूत जर संप्राप्ती असेल तर पाचन वमन अपतर्पण समर्थानी भवंती आणि पक्वाशयगत असेल तर स्नेह विरेचन शोधन बस्ती आणि लवणोत्तर प्राश असे वेगवेगळे कल्प आपल्याला यामध्ये देता येतात. पक्वाशयाचे 2 भाग सांगितलेले आहेत, पित्ताशय आणि वाताशय. पित्ताशय म्हणजे वरचा भाग पक्वाशयाचा सुरुवातीचा भाग, वाताशय म्हणजे पक्वाशयाचा शेवटचा भाग. हा पित्ताशय जर बिघडून, कारण त्याचे क्लिनिकल परत लक्षणं सांगितली की हा भाग बिघडला तर हे, तो भाग बिघडला तर हे, सुश्रुतात हे सगळं. तिलवक आणि एरंड द्यावं. वाताशय असेल तर स्नेहभस्ती द्यावे. वाताशयगत वातामध्ये एक बस्ती हे दिले जातात मलावृत्त वातामध्ये. कफावृत्त वात असेल तर क्षारोष्ण बस्ती आणि मूत्र दिलं जातं. आणि पित्तावृत्त वात असेल तर शीत क्षारोष्ण बस्ती हे दिले जातात. चूर्ण बस्तींचा सुद्धा उल्लेख आहे. आमच्याकडे ऑर्थोवेदमध्ये कामत सरांनी चूर्ण बस्ती वापरायला सुरुवात केली त्यामुळे आम्ही वापरायला लागलो. वैश्वानर चूर्ण घालतात, गरम पाण्यामध्ये रात्रभर ठेवतात, गाळून त्याचा बस्ती दिला जातो. स्टिफनेस कमी होतो. ह्या चूर्ण ही वातव्याधीची चिकित्सा शिवाय होऊ शकत नाही. का असं? तर बघा, जातां क्षीर घृतै तिक्तै संयुतैः बस्ती भिस्तथा. आता अस्थि मज्जागत जर वात असेल तर तुम्हाला तिक्त क्षीर हा घृत तिक्त संयुक्त दिला पाहिजे. का असं? तिक्त रसच का दिला पाहिजे? क्षीराबरोबरच का दिला पाहिजे? घृताबरोबरच का दिला पाहिजे? मी गोदंती देईन, मी शंखभस्म देईन, सुधावर्गातली द्रव्य देईन जी कॅल्शियम प्रचूर असतात, बरोबर आहे की नाही? पण नाही, असं कुठलंही द्रव्य कॅल्शियम प्रचूर नसतं. आयुर्वेदाचा कॅल्शियम बद्दलचा कन्सेप्ट आहे का? यद द्रव्यम स्निग्धम शोषणम खरत्वम उत्पादयती तद अस्नोवर्धनम युक्तम. असं द्रव्य जे स्निग्ध आहे, जे शोषण करणारं आहे, जे खरत्व उत्पादयती, जे खरत्व उत्पादन करतं, अशा गुणांनी युक्त जे द्रव्य आहे ते द्रव्य अस्नोवर्धनम युक्तम, ते अस्थिवर्धक आहे. आणि ही जी गंमत आहे, न च एव विधम एकम द्रव्यम अस्ति, खाली शेवटचं पॅराग्राफ वाचतोय आम्ही. न च एव विधम एकम द्रव्यम अस्ति यत् स्निग्धम शोषणम च. असं एकही द्रव्य पृथ्वी तलावर नाही जे स्निग्ध पण आहे आणि जे शोषण पण करेल. स्निग्ध द्रव्य कधीही शोषण करू शकत नाही. मग मी तिक्त रस घेतो जो शोषण करू शकतो, जो खरत्व उत्पादयती करतो, आणि त्या तिक्त रसाने सिद्ध क्षीर किंवा घृत करतो, आणि मग ते तिक्त रसाचं व्हेइकल घेऊन स्निग्ध गुण हा अस्थिपर्यंत जाईल आणि तद अस्नोवर्धनम युक्तम, ते अस्थिवर्धक करेल. म्हणजे गाडी आहे स्निग्ध, पण त्याच्यातला आतला ड्रायव्हर आहे तिक्त रस, आणि हा जातोय अस्थिपर्यंत. ही गंमत आयुर्वेदिक कॅल्शियमची आहे. स्निग्धम शोषणम खरत्वम उत्पादयति तद अस्नोवर्धनम युक्तम. अस्थिवर्धक द्रव्य ते जे स्निग्ध शोषण खरत्वम उत्पादयति. ही गंमत आयुर्वेदिक कॅल्शियमची सांगितली गेलेली आहे. या सगळ्या उपर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे एक लक्षात घ्या, चहा आहे, पाणी आहे, साखर आहे, दूध आहे, पण
जरा कडक चहा असेल तरच आपली झोप जाऊ शकते. ही मात्रा जी आहे, चहा एकच चमचा, थोडंसं आलं किसलेलं, ते टाकण्याची विशिष्ट पद्धत, वेळेवर टाकलं गेलं, त्याबरोबर दूध कधी घालायचं, हे सगळं ज्याला कळतं तो ही झोप घालवण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. सम्यक प्रयोगैः सर्वेषां सिद्धिराख्याति कर्मणाम सिद्धिराख्याति सर्वैश्च गुणैर्युक्तम विषक्तमम. सम्यक प्रयोग, कुठल्याही गोष्टीचा ज्युडिशियस वापर. मग वातगजांकुश दिलं, महावात विध्वंस दिलं आणि एकांगवीर दिलं, तिन्ही एकत्र वापरणारे लोक आहेत. तिन्ही एकत्र वापरतात. ठकाठक, हा नाही तर हा चालेल, हा नाही तर हा चालेल, पण नाही चालत असं. तुम्ही एकदम स्पेसिफिक ज्युडिशियस यूज ऑफ मेडिसिन वर्क्स लाईक एनिथिंग. त्यामुळे सम्यक प्रयोगैः सर्वेषां सिद्धिराख्याति कर्मणाम, त्यालाच सिद्धी मिळते. तुम्ही प्रमाणात जर चहा, साखर, पाणी, दूध घेतलं तरच तो सिद्ध होतो चहा, तरच तो मस्त कडक चकाचक चहा होतो. आणि सिद्धिराख्याति सर्वैश्च गुणैर्युक्तम भिषक्तमम. आणि सिद्धी हा भिषकाचा किंवा त्या वैद्याचा हा विशेष गुण आहे, महत्वाचा गुण आहे, जो त्याला सक्सेस देतो. तुम्ही मला इथे बोलावलं, फार मी वेळ काढतो, मला पण कल्पना आहे, पण मला त्याच्यातला एक छोटासा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा होता. मी 3-4 कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यातले एक संप्राप्तीचा भाग होता, चिकित्सेमध्ये वातगजांकुश, महावात याच्यामधला एक भाग होता, तिक्तक्षीरामधला एक भाग होता. हे समजणं हे फार आवश्यक होतं. आपण कायम संधिशूलाच्या पेशंटला संधिगत वात म्हणून ट्रीट करतो, पण नाही, तो बऱ्याच वेळा अस्थिगत वात असतो मित्रांनो. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. या 4-5 गोष्टी मी सांगितल्या. एक छोटासा भाग आणखीन होता, पण तो पुढच्या आठवड्यात किंवा तुम्ही म्हणाल तेव्हा कधीतरी मी घेतो. तो म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, त्याचा एक्सरे कसा वाचायचा आणि त्याची चिकित्सा कशी करायची, पण तो मी पुढच्या वेळी घेईन. थँक्यू व्हेरी मच. काही शंका असतील तर तुम्ही प्लीज विचारा. तुमचे काही अनुभव असतील तरी सांगा. होय, एक प्रश्न आहे, एरंडेल कुठल्या कंपनीचा वापरावा, असा एक प्रश्न आहे. आमच्या इकडे घाण्याचं एरंडेल तेल मिळतं, आम्ही ते वापरतो. इट इज गुड. अरे अजून एक प्रश्न आहे, निस्तीव म्हणजे काय? काय काय निस्तीव म्हणजे काय, असा एक प्रश्न आहे. निष्ठीव, एक्सेसिव्ह सलायवेशन. अजून काही कोणाला प्रश्न असतील तर विचारा, चॅट मध्ये होते तेवढे आपण घेतलेत. मित्रांनो, तुमचे पण काही अनुभव असतील तर जरूर सांगा. आणि असं थोडंसं काय म्हणू आपण त्याला, असं लिबरल राहा, तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. सर, एक विचारायचं होतं. आता तुम्ही ते रुद्रसीच्या पेशंटमध्ये बरेचसे पंचकर्म आणि ह्या गोष्टी सांगितल्या. समजा हे पेशंट प्रमेहाचे असतील तर त्यांच्यामध्ये पंचकर्म करता येतं का? एक्सलंट क्वेश्चन. सगळ्यात मुख्य, प्रमेही रुग्णांमध्ये काय करता येत नाही, तर स्निग्धता वाढवणारे उपाय करता येत नाही. प्रमेही रुग्णांमध्ये सगळ्यात जास्ती तुम्ही छान करू शकता ते म्हणजे वृक्ष स्वेदन, उपनाह, अग्निविद्ध कर्म, रक्तमोक्षण, विरेचन, एवढ्या गोष्टी आपण नक्की करू शकतो आणि त्या गोष्टींनीच मुख्य वेदना कमी होत असतात. त्यामुळे प्रमेही रुग्णांमध्ये हे करता येतं. आणि प्रमेही रुग्ण अतिचंक्रमण करणारे असू शकतात. हा काश्यपातला तो रेफरन्स आहे तो. तर अतिचंक्रमण करून जर त्यांना गृध्रसी होत असेल तर आधी त्यांचं चंक्रमण थांबवलं पाहिजे. त्यांना वेगळे काही एक्सरसाइज दिले पाहिजे ज्याच्याने कॅलरी बर्न होतील किंवा साखर बर्न होऊ शकेल. बाकी तुम्ही औषधं वापरण्यामध्ये तुम्ही महावात विध्वंस किंवा एकांगवीर, शुष्कता असेल तर महावात विध्वंस आणि शैथिल्य असेल, मांस शैथिल्य, तर एकांगवीर, न्यूरोलॉजिकल डेफिसिट असेल तर वातगजांकुश नक्की वापरू शकता. बाकी अनेक औषधं मी वापरतो. मी 3 औषधांचं ब्लेंड फक्त सांगितले. सर, म्हणजे यांच्यामध्ये तिक्तक्षीर बस्ती नाही वापरता येत का? जरूर वापरता येतो. तिक्तक्षीर बस्तीने मित्रांनो, तुम्ही फक्त गुडूची सिद्ध क्षीर जर वापरलं तर प्रमेहामध्ये अतिशय सुंदर फायदा होतो. मी तुम्हाला प्रमेहाचं एक सूत्र सांगतो. मी जरा पटकन बघतो.
आणि हे सूत्र तुम्ही प्रमेहामध्ये सगळ्या प्रमेहांमध्ये वापरा, लावा. हे माझ्या सरांचं आणि त्यामुळे माझं आवडतं झालेलं सूत्र आहे. मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. अष्टांग संग्रहामध्ये आहे. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. तुम्हाला पण एकदम आवडेल ते. बघा हा. सर्वस्य च बद्धमूत्राणी अमेदस्कराणी अबृहणानी अग्निदीपनानी बलजननानी च अन्नपानानी. प्रमेहामध्ये कसं औषध असावं, कसं आहार असावा, तर बघा, बद्धमूत्राणी, तो बद्धमूत्रकर पाहिजे. वाचून घ्या डिटेल्स त्याची, तुम्हाला नंतर वाचता येतं. बद्धमूत्रकर काय वगैरे त्याचा व्याख्येसकट वाचा. मात्र अमेदस्कराणी, मेद वाढवणारं नको. अबृहणानी, त्याने शरीराची जडता वाढणार नको. बृहण करणारं नको, पण बलवर्धनार्थ हवं. म्हणजे भल्ला तकासारखं. काय मस्त लिहिलंय बघा, पिंपळीसारखं औषध. बघा, अबृहण आणि अग्निदीपनानी, जे अग्निवर्धक असेल, बलजननानी, जे बलवर्धक असेल, त्यामुळे तुम्ही वर्धमान पिंपळी याच्यामध्ये देऊ शकता, इत्यादी इत्यादी. च अन्नपानानी. प्रमेह चिकित्सेमध्ये अष्टांग संग्रहामधलं हे सूत्र आहे. दुसरंच सूत्र आहे. तुम्ही अष्टांग संग्रह, प्रमेह चिकित्सा, दुसरं सूत्र हे जरूर बघा. आणि हे असं हृदयावर कोरून ठेवणारं वाक्य आहे. तुम्ही प्रमेहाची चिकित्सा करत असाल तर ती बद्धमूत्रकराणी हवी, अमेदस्कराणी हवी, अबृहणानी हवी, अग्निदीपनानी हवी, बलजननानी हवी. ह्या 5 शस्त्रांसकट तुम्ही प्रमेहावर तुटून पडा. थँक्यू सर. तर अजून एक क्वेश्चन होता. समजा ANC पेशंट आहे आणि प्रिव्हियस हिस्ट्री आहे पोलिओची. तर ANC दरम्यान काही कटीशूल किंवा पायामध्ये ताकद नाही अशा काही तक्रारी असतील तर मग तेव्हा आपण पंचकर्म नाही करू शकत. मग अशा वेळी काय करायचं? तेव्हा आपण वेगवेगळे थोड्या प्रमाणात शेक तर नक्की वापरू शकतो, अग्निकर्म नक्की करू शकतो, विद्धकर्मही करू शकतो. एक भाग झाला. आता मला सांगा, पोलिओचा पेशंट आहे, मांस शुष्कताम, जंघा कटी मांस शुष्कताम हे असल्यावर कुठला कल्प वापरायचा आहे? महावात विध्वंस. महावात विध्वंस. व्हेरी गुड. महावात विध्वंस वापरा. त्याच्याबरोबर तुम्ही गोक्षुरादी गुळगुळासारख्या औषधांचा अल्प प्रमाणावर याची गर्भिणी अवस्थेत वापरता येत नाही, पण अल्प प्रमाणात 7 दिवसासाठी 15 दिवसासाठी नक्की वापरता येतात, तर ते जरूर वापरू शकता. आणि मुख्य म्हणजे गर्भिणींना बाकी म्हणजे तुम्हाला कारण आधी शोधावं लागतं की का आहे कटीशूल. अतिचंक्रमण आहे का, काही जड उचललंय का, बऱ्याच गोष्टी असू शकतात. आहारातली काही कारण आहेत का, विहारातली आहेत का, मानस काही हेतू आहेत का, त्यानुसार चिकित्सा बदलते. सर पण ANC दरम्यान जसं वेट वाढत जाईल तसा तो पायावर परिणाम जास्त होत जातो ना, मग त्याच्यासाठी. व्हेरी गुड. L4 L5 आणि L5S1 या 2 सांध्यांवर साधारण पोटाच्या 7 पट वजन पडतं. म्हणजे तुमचं पोट 1 किलोचं असेल तर 7 पट वजन पडतं आणि साधारण 11 किलोपर्यंत पोट वाढत असतं, म्हणजे वजन वाढत असतं. तर त्याचं वजन म्हणजे 77 किलोपर्यंत हे वजन वाढतं. अशा वेळी पेशंटला जर खूप जास्त प्रमाणात कंबरदुखी असेल तर त्यांना लवचिकता वाढवणारे एक्सरसाइज द्यावेत. हा एक भाग पॅरास्पायनल मसल स्ट्रॉंग करण्यासाठी, आणि आराम करायला द्यावा हा दुसरा भाग. खूप म्हणजे धावपळ करणं हे त्यांनी बंद करावं लागतं. सर, महावात विध्वंस आणि वात गजांकुश हे जे तुम्ही सांगितलं ना, हे तर थोडं परत सांगाल का? याची जी स्लाइड आहे ना ती मी तुम्हाला दाखवतो. एकदम सोपी स्लाइड आहे. एवढी स्लाइड बघितलीत ना की काम होऊन जाईल तुमचं. जर शुष्कता असेल ना, म्हणजे मसल वेस्टिंग असेल ना, तर तुम्ही हे वापरा. हे बघा, स्तंभ आणि शुष्कता.
म्हणजे जखडलेपणा आणि मसल वेस्टिंग असेल तर महावात विध्वंस वापरा. फ्लॅसिडिटी असेल आणि जीर्ण व्याधी असेल तर वापरा एकांगवीर. आणि न्यूरोलॉजिकल डेफिसिट असेल ना काहीही, म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं लघवीला अडकल्यासारखं होण्यापासून अनेक गोष्टी, तर वापरा वातगजांकुश. इतकं सिंपल आहे हे. असेच एकदा मी स्पेसिफिकेशन्स ऑफ सुवर्णकल्प सुद्धा घेईन. हा, रसराज कधी, सुवर्ण भूपती कधी, सुवर्ण मालिनी कधी, बृहत्वाद कधी, हे आपल्याला माहिती हवं. वातगजांकुशचं काम बृहत्वाद करतं जेव्हा तुम्हाला सुवर्णकल्प वापरायची वेळ असते तेव्हा. तर 8 ते 10 मिलीमीटरचा जेव्हा कॅनल डायमीटर असेल तेव्हा रसराज वापरायचं. 12 ते 10 असेल तेव्हा सुवर्ण भूपती वापरायचं. इतकं स्पेसिफिकेशन आहे आपल्याला करता येऊ शकतं हे. चालेल सर, आम्ही बहुतेक पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष सेमिनार घेऊ इच्छितोय, तर तेव्हा तुम्हाला बोलवायची आमची इच्छा आहे. मुरुडला घेतो सर. मस्त एकदम मुरुडच्या इथे आपण घेऊया ना. सर एक क्वेश्चन विचारू शकते? विचारा ना. सर तुम्ही सांगितलं पक्वाशय गतवात आणि स्थानिक वात, तर ह्या दोन्हीची लक्षणं वेगवेगळी ओळखता येतात का? म्हणजे ते डिफरन्शिएट कसं करायचं? येस मॅडम, नक्की करता येतं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. पक्वाशयगत वाताची लक्षणं आहेत, संधिगत वाताची लक्षणं आहेत. मी मगाशी म्हटलं तसं सांध्यांचं दुखणं आपण तसं नाहीये. तो अस्थिगत वात असतो बऱ्याच वेळा. संधिशूल मांस बल परिक्षय ही त्याची लक्षणं आहेत. आणि आपल्याला हे डिफरन्शिएट करता येतं. त्याचा डिफरन्शियल डायग्नोसिसचे क्रायटेरियाज आहेत. एक लक्षात घ्या, आयुर्वेदिक निदानामध्ये एकच दरवाजा आहे. त्या दरवाजातूनच तुम्ही आयुर्वेदिक निदानामध्ये घुसू शकता आणि त्याचं नाव आहे प्रत्यात्मलिंग. ज्या माणसाला प्रत्यात्मलिंग म्हणजे कार्डिनल साईन, स्पेसिफिक एक लक्षण पहिल्यांदा पेशंट आपल्याला सांगतो आणि तेच दार आहे आयुर्वेदिक निदानाचं. मी आयुर्वेदिक चिकित्सेचं म्हणत नाही, आयुर्वेदिक निदान करायचे जवळ एक पॉइंट सांगेल की ती एक रुचशूल संधिगत, म्हणजे इथे मला दुखतंय, ही एक लक्षण असतं आयुर्वेदिक निदान करण्यासाठी आत जाण्याचं, ना की MRI किंवा सोनोग्राफी. हे पहिलं लक्षण नाहीये. तुम्हाला पहिलं कार्डिनल जातं आणि आयुर्वेदिक निदान हीच आयुर्वेदिक चिकित्सेची पहिली किल्ली आहे. अवस्थानुरूप चिकित्सा तेव्हाच करता येते जेव्हा आयुर्वेदिक निदान करता येतं. आणि हे सगळं टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्ही रोज वाचा. तुम्ही नुसता वाघवट घेऊन रोज वाचा, उभा आडवा, तो तुम्हाला सांगत जाईल की नाही असं नाही. मग उद्या तुमच्याच गोष्टी तुम्हाला आणखीन एलॅबोरेट होत जातील. सगळ्याची लक्षणं आहेत. ओके, आपल्याला बराच वेळ झालाय. मंगेश सर, तुम्ही खूप वेळ दिलात तुमच्या बिझी शेड्यूल मधून. त्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठ रायगड तर्फे तुमची आज्ञा मनापासून आभार मानतो. बरं, तुमचं प्रेम आहे सर हे. तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ देताय. नाही, तुम्ही कधी सांगितलं की मला करायचंच आहे, काही प्रश्न येत नाही. चालेल चालेल, आपण भेटूया मुरुडला अशी अपेक्षा ठेवतो. नक्की सांगाल तेव्हा. प्रमोद जे सूत्रसंचय त्याबद्दल त्यांचे आभार. प्रियांका मॅडमनी धनुतेस्तवत केलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्व उपस्थित वैद्य मंडळींचे विशेष आभार. त्यांनी वेळ आपला बराच पुढे गेल्यानंतर सुद्धा शांतपणे आणि छानपणे ऐकलं. आणि मंगेश एकच विषय, अँकिलोसिंग स्पॉन्डिलायटिसचे स्पेसिफिकेशन्स मी घेईन ना परत कधीतरी. तो विषय राहिला, पण मला वाटलं वेळ मिळेल. पण थोडासा तो, कारण तो 20-21 मिनिटात मी घेऊ शकलो असतो आणखीन, पण वेळ खूपच झाला होता, त्यामुळे सॉरी. ठीक आहे, हरकत नाही, आपण घेऊया पुढच्या वेळी. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. आणि आपण पुढच्या सेमीत आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर पुढच्या कार्यक्रमांची माहिती मिळत राहील. सगळे संपर्कात राहू. सर खूप खूप धन्यवाद. थांबूया इथे आपण.